हमें सब बात के लिए प्रभु ने हमें सब बात के लिए योग्य बनाया है। उस बात का दया को याद करके प्रभु का वचन में चलते हैं। ഒരിക്കൽ കൂടെ കർത്താവ് ഇങ്ങനെ നമുക്ക് വിശുദ്ധന്മാരെല്ലാവരും കൂടെ ചേർന്ന് കർത്താവിന്റെ വചനം പഠിപ്പാൻ തന്ന അവസരത്തിനായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. एक और बार फिर से प्रभु ने इस तरह मौका दिया भाई लोग इस तरह एकत्र होकर संगति करने के लिए. നമുക്ക് ഇന്നത്തെ ചിന്തയ്ക്ക് വേണ്ടിയിട്ട് നഹൂം പ്രവചനം അതിന്റെ 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 7-ാം വാക്യം വായിക്കാം. हम लोग आज का मनन के लिए नहूम का पुस्तक पहला अध्याय वाक्य 7 में हम देखते हैं. യഹോവ നല്ലവനും കഷ്ടദിവസത്തിൽ ശരണവുമാകുന്നു, തങ്ങൾ ആശ്രയിക്കുന്നവരെ അവൻ അറിയുന്നു. नहूम 1 का 7 पढ़ेंगे. 1 का 7. यहोवा भला है, संकट के दिन वह दृढ़ गढ़ ठहरता है और अपने शरणागतों की सुधि रखता है. yes. ഇവിടെ നമ്മള് ദൈവത്തിൽ ആശ്രയിക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ നമുക്ക് പഴയ നിയമത്തിൽ വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നതിന് പഴയ നിയമത്തിൽ അതിന് ബദലായുള്ള വാക്യമാണ് ആശ്രയിക്കുക എന്നുള്ളത്. हम लोग यहाँ पर यहोवा के ऊपर आश्रय करना, यहोवा के ऊपर भरोसा करना, या फिर वो हमें ये विषय को नए नियम में जो विश्वास करके शब्द है उसके बदले यहाँ पर वो शब्द लिया गया है. खास रूप में इस वाक्य में यहाँ पर शरणागत हो करके लिखा है. उसके बदले हम नए नियम में ज्यादा भी करके विश्वास या उन पर भरोसा करना, आश्रय करना, ये शब्द कम देखते हैं. ഈ രണ്ട് ലാംഗ്വേജുകൾ തമ്മിലുള്ള ഒരു വ്യത്യാസമാണ്. കാരണം എബ്രായ ഭാഷയിൽ ആശ്രയിക്കുക എന്നുള്ളത് ഗ്രീക്ക് വാക്കിൽ അത് വിശ്വസിക്കുക എന്നുള്ളതാണ്. वास्तव में क्या हो गया, पुराना नियम जो है इब्रानी भाषा में लिखा गया है और नया नियम यूनानी ग्रीक भाषा में लिखा है. ये दोनों अलग अलग भाषांतरों में होने की वजह से अर्थ में कभी कभी अलग समझने लगता है. परंतु पुराने नियम में जहां पर भी वो हमारा शरण है, जहां पर हम उस पर आश्रय या भरोसा कर सकते हैं, निर्भर कर सकते हैं, ऐसे शब्द को नए नियम में विश्वास करके शब्द इस्तेमाल किया है. അപ്പോൾ പഴയ നിയമത്തിൽ എഴുതിയിരിക്കുന്ന കാര്യങ്ങളുടെ നിറവേറലാണ് പുതിയ നിയമത്തിൽ. അപ്പോൾ ആശ്രയം എന്നതാണ് വാസ്തവത്തിൽ വിശ്വാസത്തിന് നമ്മുടെ വെർണാക്കുലർ ലാംഗ്വേജിൽ നമ്മൾ അറിയേണ്ടത്. വിശ്വസിക്കുക എന്ന് പറയുന്നതിന് പഴയ നിയമത്തിൽ നിഴലായി പറഞ്ഞിരിക്കുന്നത് പുതിയ നിയമത്തിൽ അത് പൊരുളായി തീരുമ്പോൾ ആശ്രയത്തിന്റെ യാഥാർത്ഥ്യമാണ് നമുക്ക് വെളിപ്പെട്ട് കിട്ടേണ്ടത്. तो इसके लिए जब हम देखते हैं पुराने नियम का बातें जो है वो एक छाया की बातें है, जो नए नियम में उसका सारा बातों का पूर्तिकरण हुआ है. तो पुराने नियम में जब भी शरण स्थान वो हमारा शरण के लिए है, हम उस पर भरोसा करना है, निर्भर करना है, आश्रय करना है, ये सब शब्द को जब हम पढ़ते समय में वो नए नियम में हमारा भाषा के विषय में, हम लोगों को समझने के विषय में या हमारा विषय में जब उसका बात का पूर्तिकरण का जब विषय आता है, वो पूर्तिकरण को जो इस्तेमाल करने वाला शब्द है विश्वास. तो हमारे लिए जब प्रभु पर हम आश्रय करो, निर्भर करो करके बोलते समय में वो नए नियम में विश्वास करके आता है, जो हमारे लिए वो बात पूरा हुआ है. അപ്പോൾ നമുക്കൊരു ജഡപ്രകൃതി ഉണ്ട്. हमारे लिए एक शारीरिक स्वभाव है. ഈ ജഡപ്രകൃതിയിൽ നമുക്ക് ആശ്രയിക്കാനും വിശ്വസിക്കാനും ഉള്ളൊരു കഴിവുണ്ട്. और ये शारीरिक स्वभाव के लिए भी उस पर भी भरोसा करना, उस पर भी निर्भर करने का स्वाभाविक रीति से हम में एक क्षमता है. പക്ഷെ അതിനെ അല്ല ദൈവം ആശ്രയം എന്നുള്ളത് അർത്ഥമാക്കുന്നത്. परंतु जब वचन में जब उन आश्रय करो, उन पर हम भरोसा करो करके बोलते समय में वो अर्थ नहीं है जो हम लोग शारीरिक रीति से या स्वाभाविक रीति से करते हैं. वो बाइबल में आत्मिक अर्थ वैसा नहीं है. നമ്മൾ റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം 7-ാം വാക്യം എന്താണ് പറയുന്നത്? റോമർ 8:7. रोमियो का पुस्तक 8 का 7 में हम क्या पढ़ते हैं? रोमियो का पुस्तक 8 का 7. ജഡത്തിന്റെ ചിന്ത, क्योंकि शरीर पर मन लगाना അത് ദൈവത്തോട് ശത്രുത്വമാണ്. हम देखते हैं कि परमेश्वर से बैरी रखना है. തന്നെയല്ല അതിന് ദൈവത്തിന്റെ പ്രമാണത്തിന് കീഴടങ്ങാൻ കഴിയുകയില്ല. और उतना ही नहीं, वो परमेश्वर की बातों को, परमेश्वर का जो वचन है, व्यवस्था है, वो उस व्यवस्था पर भी वो आधीन नहीं हो सकता. അതായത് ദൈവത്തിന് ന്യായപ്രമാണത്തിന് കീഴ്പ്പെടുത്തില്ല എന്ന് പറയുന്നത് മോശ കൊടുത്ത ന്യായപ്രമാണമല്ല. അവിടെ ന്യായപ്രമാണത്തിന് കീഴിൽ ഇരിപ്പാൻ ഇച്ഛിക്കുന്നവരെ എന്ന് പറയുന്നുണ്ട്. അതല്ല, അതിനെക്കുറിച്ചല്ല. ദൈവത്തിന്റെ വ്യവസ്ഥയ്ക്ക് കീഴടങ്ങുവാൻ ജഡത്തിന് ഒരു നാളും കഴിയുകയില്ല. तो यहाँ पर लिखते समय में क्योंकि ना तो वो परमेश्वर की व्यवस्था के अधीन है करके बोलते समय में
ये व्यवस्था जो मूसा ने दी व्यवस्था का बात नहीं है अपने लोगों को बात करने के लिए, यहोवा का बात मानने के लिए, परंतु ये परमेश्वर जो भी बातें बोलता है वो आत्मिक अर्थ से बोलता है। इसलिए आत्मिक अर्थ से जब प्रभु बात करते समय में शारीरिक स्वभाव ऐसा है कि वो प्रभु की बातों पर अधीन नहीं होता, उस अर्थ में हमें पढ़ना है, क्योंकि वो ना तो परमेश्वर की व्यवस्था के अधीन नहीं होता। അപ്പോൾ തന്നെ ജഡം എന്ത് ചെയ്യുന്നു? ജഡം ആശ്രയിക്കുന്നുണ്ട്. എന്തിനെയാണ് ജഡം ആശ്രയിക്കുന്നതെന്ന് കർത്താവ് തന്നെ നമ്മളെ പഠിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. परंतु उसी के साथ साथ हम देखते हैं शरीर दूसरा एक बात पर आश्रय और भरोसा और निर्भर करता है। वो दूसरी बात क्या है? നമുക്ക് മത്തായി സുവിശേഷം മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 10-ാം അധ്യായം, मरकोस का सुसमाचार उसका 10वां अध्याय, അവിടെ സ്വർഗരാജ്യത്തിലേക്ക് പോകാൻ ഒരു സഹോദരൻ കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വരുന്നതായിട്ട് നമ്മൾ വായിക്കുന്നു. वहां पर स्वर्ग राज्य में प्रवेश करने के लिए वहां पर एक व्यक्ति आता है। അവിടെ അതിന്റെ 10-ാം അധ്യായത്തിൽ 21-ാം വാക്യം, उसका 21वां वाक्य में हम पढ़ते हैं, ഒരു കാര്യം കർത്താവ് അവനോട് പറയുകയാണ്. वहां पर एक बात प्रभु वो भाई को कहता है। മർക്കോസ് 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 21-ാം വാക്യം. मार्क चैप्टर 10 वर्स उसका 21वां वाक्य में जब हम पढ़ते हैं, 21 पढ़ेंगे। यीशु ने करके उससे प्रेम किया और उससे कहा, तुझ में एक बात की घटी है. ഇവിടെ ഒരു കാര്യം പറയാണ്, ഒരു കാര്യം നിനക്കെല്ലാം ഉണ്ട്, പക്ഷെങ്കിൽ നിനക്ക് ഒരു കാര്യം മിസ്സിംഗ് ആകുന്നുണ്ട്. तो वहां पर प्रभु उसको एक बात वहां पर कहता है कि तुमने बहुत से बातें तो तुमने किया है, परंतु एक बात तुम में घटी है। എന്താണ് ആ കുറവ്? और वो घटी क्या है? അവൻ ആശ്രയിക്കുന്നുണ്ട്, പക്ഷെ ദൈവത്തിലല്ല, അവനെ തന്നെ അവൻ ആശ്രയിക്കുന്നതിനെയാണ് ഒരു കുറവ് നിനക്കുണ്ട് എന്ന് പറയുന്നത്. तो वहां पर प्रभु एक तत्व वहां पर बताना चाहता है कि वो इतना समय से कुछ बातों पर निर्भर करते आ रहा था, और वो परमेश्वर पर निर्भर नहीं करता था, बल्कि अपनी क्षमता जो वो व्यवस्था पालन करने का उसका खुद का क्षमता पर वो भरोसा करके उसमें सामर्थ्य है करके वो जी रहा था। ये इस वजह से होने की वजह से प्रभु पर आश्रय नहीं कर पा रहा है, जिसके लिए प्रभु कहता है कि एक बात की तुझ में कमी है। കാരണം ഈ വാക്യം നിമിത്തം ഒരുപാട് പേര് തെറ്റിദ്ധരിച്ചിട്ടുണ്ട്. ധനവാന്മാർ ആരും സ്വർഗത്തിൽ പോകത്തില്ല, ദരിദ്രര് മാത്രമേ സ്വർഗത്തിൽ പോകത്തുള്ളൂ. ആ വിഷയമല്ല ഇവിടെ കർത്താവ് കൈകാര്യം ചെയ്യുന്നത്. तो ये वाक्य पढ़कर एक बहुत बड़ा गलत शिक्षण यहाँ पर हम मसीह धर्म में हम देखते समय में जो लोगों को सिखाया जाता है कि लोग बोलते हैं कि देखो ये वाक्य के अनुसार धनवान लोग स्वर्ग राज्य में प्रवेश नहीं करेंगे, बल्कि प्रवेश करने नहीं हो पाएगा करके, ऐसा करके लोग बोलते हैं। നമ്മൾ താപ്പോട്ട് വാക്യം വായിക്കുമ്പോൾ हम लोग जब नीचे पढ़ते समय में അതിന്റെ 23-ാം വാക്യത്തിൽ കർത്താവ് യേശു ചുറ്റും നോക്കി തന്റെ ശിഷ്യന്മാരോട് സമ്പത്തുള്ളവർ ദൈവരാജ്യത്തിൽ കടക്കുന്നത് എത്ര പ്രയാസമെന്ന് പറഞ്ഞു. 23वां वाक्य में जब पढ़ते समय में यीशु ने चारों ओर देखकर अपने चेलों से कहा कि धनवानों को परमेश्वर का राज्य में प्रवेश करना कैसा कठिन है। അപ്പോൾ ഈ വാക്കിനാൽ ശിഷ്യന്മാർ വിസ്മയിച്ചു. और हम देखते अगला वाक्य में क्या, जब चेले लोगों ने ये बातें सुना वो अचंभित हो गए। അപ്പൊ കർത്താവ് അവിടെ കാര്യം വ്യക്തമായി കൊടുക്കുകയാണ്. तो अभी देखो मतलब क्या है कि वो लोग समझे नहीं, तो अभी प्रभु यहाँ पर वो अर्थ को और भी सही रीति से स्पष्ट करके बताता है। നമ്മൾ നഹൂം പ്രവചനത്തിൽ ചിന്തിച്ച ദൈവത്തിൽ ആശ്രയിക്കുന്നതിന് പകരം ഇദ്ദേഹം തന്റെ ധനത്തിലാണ് ആശ്രയിച്ചതെന്ന് അടുത്ത വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. तो यहाँ पर हम देखो नहूम का पुस्तक में हमने जो 1 का 7 में हमने पढ़ा कि हमें यहोवा पर आश्रय करना है, शरणगत होना है करके, वो जो अनुभव यहाँ पर वो जो करना चाहिए था यहोवा के ऊपर, यहाँ पर ये धनवान ने क्या किया, उसका सारा शरण का अवस्था, निर्भर करने का अवस्था धन पर रखा था। इसलिए प्रभु उसको एक बात समझा रहा है। അവിടെ കർത്താവ് പറയുന്നത് ധനമുള്ളതല്ല പ്രശ്നം. प्रभु ये नहीं कह रहा है कि तेरे पास धन है वो तकलीफ की बात है, പക്ഷെങ്കിൽ ധനത്തിൽ ആശ്രയിക്കുന്നതാണ് ഇവിടുത്തെ വിഷയം. तो यहाँ पर देखो उधर लिखा है कि जो धन पर भरोसा रखता है वो है विषय। അപ്പോൾ ഇവിടെ ആശ്രയിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ജഡത്തിനും ആശ്രയിക്കാൻ കഴിയും, പക്ഷെ ജഡം ആശ്രയിക്കുന്നത് ആരെയാണ്? ദൈവത്തിനു പകരം വേറെ എന്തിനെയെങ്കിലും ആശ്രയിക്കാൻ ജഡം എപ്പോഴും ആഗ്രഹിക്കും. देखो हमारा शारीरिक स्वभाव जो हमारे अंदर है, जो स्वाभाविक रीति से हम लोग जन्मे हैं, ये स्वाभाविक रीति में भी क्षमता है कुछ बात पर निर्भर करने, भरोसा करने के लिए, परंतु वो कभी परमेश्वर पर भरोसा नहीं करता। प्रभु को छोड़कर बाकी कोई भी बात पर वो भरोसा करेगा, प्रभु परमेश्वर पे नहीं करता। അപ്പം ദൈവത്തിൽ ആശ്രയിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എനിക്ക് ലോകത്തിലുള്ള ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ തരണമേ എന്ന് പറയുമ്പോൾ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? എനിക്ക് ദൈവത്തേക്കാൾ ആശ്രയിക്കാൻ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ തരണമെന്നാണ് അദ്ദേഹം പറയുന്നത്.
तो जब इसीलिए जब हम लोग प्रार्थना करते समय में मुझे संसार से ये दो, संसार में से वो दो, ये चाहिए करके जब लोग प्रभु के पास आके प्रार्थना करते समय में, उसका मतलब ही क्या है कि उसको प्रभु नहीं चाहिए भरोसा करने के लिए, बल्कि प्रभु छोड़कर कोई और चीजें चाहिए, उसको उस पर निर्भर और भरोसा करके जीना है। അപ്പൊ പുതിയ നിയമത്തിൽ അല്ലെങ്കിൽ പഴയ നിയമത്തിലാണെങ്കിലും പുതിയ നിയമത്തിൽ ആശ്രയം അല്ലെങ്കിൽ വിശ്വാസം എന്നുള്ളത് കൊണ്ട് ദൈവം എന്താണ് അർത്ഥമാക്കിയത് എന്നാണ് നമ്മൾ ഇവിടെ ചിന്തിക്കുന്നത്. तो इसके लिए पुराना नियम में जो शब्द भरोसा करके लिखा है और जो नया नियम में वो शब्द को विश्वास करके लिखा है, ये दोनों बातों ये एक ही शब्द को जब हम पढ़ते समय में प्रभु इसका क्या उद्देश्य रखा है, ये हमें समझना है. നമുക്ക് ലൂക്കോസ് സുവിശേഷം 7-ാം അധ്യായം, लूका का सुसमाचार 7वां अध्याय, അവിടെ ശിമോൻ എന്ന് പറയുന്ന സഹോദരൻ നടത്തിയ ആ സദ്യയിൽ ഒരു പട്ടണത്തിലെ പാപിനിയായ ഒരു സ്ത്രീ അവിടെ വന്നിരുന്നു. वहां पर हम देखते हैं कि शिमोन नाम का जो व्यक्ति है उसने एक वहां पर भोजन तैयार किया था और वहां पर एक पापनी स्त्री वहां पर आया. നമുക്ക് ആ കർത്താവ് പറഞ്ഞ ഉപമ നമുക്കറിയാം. वहां पर हम देखते हैं कि प्रभु ने जो दृष्टांत वहां पर बताया है 41 में, അതിന്റെ 40 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ഉണ്ട്. हाँ, उसका 40 से पढ़ते समय में वहां पर हम देख सकते हैं രണ്ട് കടക്കാരുള്ള ഒരു ധനികനായ മനുഷ്യൻ. वहां पर हम देखते हैं कि 2 कर्जदार थे. ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, നമ്മൾ അതിന്റെ ആ ആശ്രയം എങ്കിൽ വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത് കർത്താവ് പറയാണ് അതിന്റെ 42-ാം വാക്യത്തിൽ, വീട്ടുവാൻ അവർക്ക് വകയില്ലായകയാൽ. वहां पर देखो, वहां पर उसका 42 पढ़ेंगे. शमौन 42, जबकि उनके पास पटाने को कुछ न रहा. बस तो वहां पर उनको पटाना, यानी कि बात को जो धन को वो पूरा रीति से भर देने के लिए उनके पास नहीं था कुछ भी. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇവിടെ എന്താണ് ആശ്രയം വരുന്നത്? എന്തെങ്കിലും ഭൗമിക വിഷയത്തിലല്ല, മനുഷ്യൻ പാപികളാണെന്നും ഓരോ പാപവും ദൈവസന്നിധിയിൽ അവനെ കടക്കാരനാക്കുന്നുവെന്നും അത് വീട്ടുവാൻ അവന് വകയില്ല എന്നും, ഒന്നും കൊടുത്തു വീട്ടുവാൻ വകയില്ലാത്ത ഒരു സ്ഥിതിയിൽ വരുന്ന ആവുമ്പോഴുള്ള ദൈവത്തിലുള്ള ആശ്രയത്തെയാണ് ആശ്രയം അല്ലെങ്കിൽ വിശ്വാസം എന്ന് അർത്ഥമാക്കുന്നത്. तो यहाँ पर भरोसा या विश्वास का शब्द को अगर हमें समझना है तो यहाँ पर हम देखते समय में सभी मनुष्य पापी है और एक एक पाप जब वो मनुष्य करते समय में प्रतिदिन परमेश्वर के खिलाफ वो कर्ज को बढ़ाते जाता है, जिसकी वजह से वो परमेश्वर की उपस्थिति में मनुष्य कर्जदार हो चुका है. अब ये कर्ज इतना बढ़ गया है, इतना ज्यादा हो गया कि मनुष्य के पास उसका काबिलता है नहीं कि वो कर्ज पूरा करे. यहाँ तक कि मनुष्य जो भी है वो अगर दे भी देगा तो भी वो कर्ज पूरा नहीं कर सकता है. इसलिए इस अवस्था में मनुष्य भी किस पर आश्रय कर सकता है, किस पर भरोसा कर सकता है या किस पर विश्वास कर सकता है, ये बात पर वहां पर आ रहा है. ഇവിടെ അവന് പണത്തിലോ അവന്റെ അപ്പനോ അമ്മയോ അവന്റെ സ്വന്തമായ ജീവിതത്തെയോ എന്തിനെങ്കിലും ആശ്രയിച്ചാലും കാര്യം നടക്കത്തില്ല. കാരണം ദൈവത്തിന് കൊടുത്തു വീട്ടാനുള്ള കടം, അതിന്റെ ഒരു പെനി പോലും കൊടുക്കുവാൻ അവൻ കഴിവില്ലാത്ത അത്രയും ദരിദ്രാവസ്ഥയിൽ, അത്രയും നശിച്ച അവസ്ഥയിൽ അവൻ എത്തിയിരിക്കുകയാണ്. तो यहाँ पर अब देखो, अब ये जो पापी है जो परमेश्वर के खिलाफ कर्जदार हो चुका है, ये कर्ज का अवस्था में रहते समय में अब वो किस पर भरोसा कर सकता है कि कर्ज चुकता करने? वो अपना माता पिता पर भरोसा नहीं कर सकता, अपना धन पर भरोसा नहीं कर सकता, अपने खुद की काबिलता भी अगर उसने भरोसा किया या संसार के किसी चीजों पर, व्यक्तियों पर उसने भरोसा किया, उनमें ऐसा कोई भी काबिलता नहीं है कि ये पापी का कर्ज को वो पूरा कर सके. तो फिर वो समझ में आ रहा है कि देखो, मतलब ये पापी अभी ऐसा अवस्था में पहुंच गया कि मैं कितना निकम्मा, मैं कितना गिरा हुआ और कितना श्रापित अवस्था में मैं आ चुका हूं कि मैं परमेश्वर की ओर का ये कर्ज को मैं पूरा चुकता नहीं कर सकता. അപ്പൊ എനിക്ക് കൊടുത്തു വീട്ടുവാൻ വകയില്ലാത്ത, ഒരു നയാ പൈസ പോലും എനിക്ക് ഇല്ലാത്ത ഒരു 0 പോയിന്റിൽ നമ്മൾ എത്തുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്ന നമ്മുടെ ഹൃദയാവസ്ഥ, ദൈവം തന്നെ അങ്ങനെയുള്ളൊരു അവസ്ഥ നമുക്ക് ഉണ്ടാക്കുമ്പോൾ നാം ദൈവത്തിൽ ആശ്രയിച്ചു പോകുന്ന ഒരു സന്ദർഭം ഉണ്ടാകുന്നു. അതാണ് യഥാർത്ഥ വിശ്വാസം അല്ലെങ്കിൽ आश्रय उद्देशिക്കുന്നത്. तो सच्चा विश्वास का अवस्था मतलब क्या? सच्चा भरोसा, किस बात पर भरोसा करने का वो पॉइंट प्रभु कब मनुष्य की ओर से स्वीकारेगा? जब मनुष्य देखता है कि उसको पटाने के लिए, यानी कि प्रभु की ओर वो कर्ज को पूरा करने के लिए कुछ भी नहीं है, मैं एकदम शून्य हो चुका हूं, अभी मैं क्या कर सकता हूं? बल्कि मैं सिर्फ यहोवा पर ही भरोसा और निर्भर कर सकता हूं, उन्हीं पर ही मैं विश्वास करके वो ही मुझे छुड़ा सकता है. इस तरह का पूर्ण रीति से समर्पण का अवस्था जब वो पापी आता है, तब है परमेश्वर उसका वो अवस्था को स्वीकारता है. അപ്പോൾ ഒരു വ്യക്തി തന്റെ പാപാവസ്ഥ കണ്ടില്ലെങ്കിൽ ഒരിക്കലും ഈ വേദപുസ്തകം പറയുന്ന ആശ്രയമോ വിശ്വാസമോ അവനിൽ വരുന്നില്ല. तो इसके लिए एक व्यक्ति, वो कितना बड़ा पापी है, कितना घिनौना व्यक्ति है, ये वो व्यक्ति अगर वो उसको बोध नहीं आएगा तो वचन में लिखा हुआ भरोसा या वचन में लिखा हुआ विश्वास वो व्यक्ति के अंदर नहीं आएगा. അപ്പോൾ ദൈവം ഒരു മനുഷ്യൻ ഇടപെടുമ്പോൾ ആദ്യം തന്നെ അവന്റെ പാപാവസ്ഥയോട് ഇടപെടുകയാണ്. ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് അവന്റെ പാപബോധം വരുത്തുകയാണ്. കാരണം എനിക്ക് ഒരിക്കലും അത് കൊടുത്തു വിട്ടാൻ കഴിയുകയില്ല.
मैं इसके लिए जब प्रभु जब एक पापी से जब कार्य करते समय में उसके सामने मुठभेड़ करते समय में सबसे पहला कार्य जब वो पापी को बोध दिलाता है, उसको पहचान में लाता है कि मैं एक बहुत बड़ा पापी हूँ और मैं ये पाप का ये कर्ज को मैं कभी चुकता नहीं कर सकता। അപ്പൊ നമുക്ക് പകരം വേറൊരാൾ ആ കടം കൊടുത്ത് വീട്ടുന്നതിലാണ് ദൈവം എത്രയും നല്ലവനെന്ന് നമുക്ക് ബോധ്യമാകുന്നത്. जिसके वजह से पवित्र आत्मा भी उसको क्या बोध दिलाता है, तेरा पाप का जो कर्ज है, तेरा पाप का मजदूरी है, परमेश्वर किसी और से लेकर वो मजदूरी किसी और को दे दिया और वो मजदूरी वो प्रभु यीशु मसीह ने पूरा करके दे दिया है करके ये बात पवित्र आत्मा हमको बताता है। വേറൊരു നിലയിൽ കർത്താവ് ഈ കാര്യം തന്നെ ആശ്രയം അല്ലെങ്കിൽ വിശ്വാസം എന്നതിനെ വെളിപ്പെടുത്തുന്നുണ്ട്. ലൂക്കോസ് സുവിശേഷം 15 അധ്യായം दूसरा एक वाक्य में अगर हम पढ़ते समय में प्रभु दूसरा एक रीति से एक आश्रय करना, भरोसा करना या विश्वास करने के बारे में प्रभु लूका का पुस्तक 15 अध्याय में देखते हैं। ഒരപ്പന് 2 മക്കളുണ്ടായിരുന്നു. एक बार एक पिता को 2 बच्चे थे। അതിന്റെ 11ാം വാക്യം 2 പുത്രന്മാരുണ്ടായിരുന്നു. तो 11 वाक्य में वहां पर हम पढ़ते समय में उनको 2 बेटे थे। അവൻ തനിക്കുള്ള ധനമെല്ലാം ശേഖരിച്ചു. അതിന്റെ 14ാം വാക്യം और वाक्य 14 में देखो उन्होंने अपना सारा धन को इकट्ठा किया। ഇതിനാണ് വായിക്കുന്നത്. वहां पर वो छोटे बेटे ने क्या किया, उसने अपना पूरा धन का खर्चा उसने कर दिया। അവനുള്ളതെല്ലാം ചെലവായിപ്പോയി. वो अपना सब कुछ खर्चा कर चुका था। ഇനി അവനെ തന്നെ ആശ്രയിക്കാൻ പറ്റില്ല. अभी ये बेटे को अभी खुद पर वो निर्भर नहीं हो सकता। അപ്പൊ അവനെ ആശ്രയിക്കാൻ ഒന്നുമില്ലാതെ വന്നപ്പോൾ താൻ എന്ത് ചെയ്തു? तो जब वो अभी अपने आप पर भी भरोसा नहीं, उसको मदद करने के लिए कोई भी नहीं है, वो इतना नीचा गिरा अवस्था में हो चुका है कि अब वो किस पर भरोसा करे, अपने आप पर भी भरोसा नहीं कर सकता। ऐसा गिरा हुआ पदवी में पहुंचा तो वो क्या करता है, ഇപ്പോഴും അവന് ദൈവത്തിലുള്ള ആശ്രയം വന്നിട്ടില്ല. ഇപ്പോഴും അവൻ എന്ത് ചെയ്യാണ്? അതിന്റെ 14ാം വാക്യം उसका 14 वाक्य में देखो अभी भी वो क्या हो गया, उसको अभी भी वो परमेश्वर पर भरोसा नहीं कर रहा, परमेश्वर विश्वास नहीं कर रहा। അവൻ എന്താ ചെയ്യുന്നത്? वो क्या करता है, എല്ലാം ചെലവായ ശേഷം, അതാണ് ജഡത്തിന്റെ പ്രകൃതി, നമുക്ക് ഒന്നും ആശ്രയിക്കാനില്ലെങ്കിലും ഒരു കച്ചിത്തുരുമ്പെങ്കിലും ആശ്രയിക്കാനുണ്ടോ എന്നാണ് ജഡം അന്വേഷിക്കുന്നത്. കാരണം ജഡം വിശ്വസിക്കുകയും ആശ്രയിക്കുകയും ചെയ്യും ദൈവത്തെ ഒഴിച്ചെന്തിനേയും. तो इसके लिए देखो ये है एक शरीर का स्वभाव, हमारा स्वाभाविक शरीर का स्वभाव क्या है, कुछ भी अगर आश्रय नहीं तो क्या हुआ, मैं इतना गिरा हुआ जो सुअर का चारा है वो भी अगर मिल गया तो मैं जी लूंगा करके, ये है हमारा शारीरिक स्वभाव हमको आश्रय करने के लिए लेकर जाता है। ഇതുവരെയും അവന് ദൈവത്തിൽ നിന്ന് ഒരു സഹായം ലഭിച്ചിട്ട് ബോധോദയം ഉണ്ടായിട്ട് ആത്മാവിനുള്ള ആശ്രയം ഇതുവരെയും വന്നില്ല. ഇപ്പോഴും അവൻ ചെയ്യുകയാണ്, അവൻ ആ ദേശത്തിലെ ഒരു പൗരനെ ചെന്ന് ആശ്രയിച്ചു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. तो इधर देखो ना, इधर अभी भी उसके अंदर पवित्र आत्मा उसके अंदर कार्य करके उस पर प्रभु पर भरोसा करने का जो बोध उसके अंदर आना चाहिए था, वो अभी भी आया नहीं। बल्कि वो क्या कि वहां पर वहां देश में वहां पर एक जो व्यक्ति है उसको जाकर वो मदद के लिए मांग रहा है। അവിടെ അവൻ എന്താ ചെയ്തത്? वहां पर देखो वो देश में जाके क्या किया उसने, അവൻ ആ ധനികനെ ആശ്രയിച്ചു. वहां पर एक धनवान को उसने मिला, എന്നാൽ അതിലും അവന് തൃപ്തനായില്ല. वहां पर भी वो तृप्त नहीं हुआ। ഇപ്പോഴാണ് ഒരു സുബോധം വരുന്നത്. കാരണം എന്തിനെ ആശ്രയിച്ചാൽ എന്റെ ജഡം കൊണ്ട്. അപ്പോൾ അവൻ വീട്ടിൽ നിന്ന് ഇറങ്ങിയപ്പോൾ വസ്തുവകകളിലുള്ള ആശ്രയമായിരുന്നു. तो फिर उसको थोड़ी देर के बाद अक्कल आता है, लेकिन उतना समय तक उसको बोध ही नहीं आया। जब वो घर से धन लेकर निकलते समय में वो धन की बातें और जिसके पास जो वस्तुएं है उस पर भरोसा करके विश्वास करके निकला था। അപ്പോൾ എങ്ങനെയാണ് ഇവൻ ദൈവത്തിന്റെ അടുക്കിലേക്ക് അല്ലെങ്കിൽ തന്റെ പിതാവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വരുമ്പോൾ വീട്ടിൽ നിന്ന് കൊണ്ടുപോയി ഒന്നും അവന്റെ കയ്യിലില്ല. അവന്റെ കാല് നഗ്നമാണ്, അവന്റെ ഉടുപ്പ് അങ്കി മുഷിഞ്ഞു പോയതാണ്, അവന്റെ കയ്യിൽ പുത്രനും തെളിയിക്കുന്ന മുദ്രമോതിരം എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ടവനായിട്ട് തിരിച്ചു വരുമ്പോൾ അവൻ പൂർണ്ണമായും ദൈവത്തിൽ ആശ്രയിച്ചപ്പോൾ ദൈവം അവനെ അല്ലെങ്കിൽ പിതാവ് എന്ന നിലയിൽ അവനെ കെട്ടിപ്പിടിച്ച് അവനെ ചുംബിച്ച് അവനെ സ്വീകരിക്കുന്ന ദൈവം തന്നെ ആശ്രയിക്കുന്നവർക്ക് അവൻ നല്ലവനെന്ന് ദൈവം തെളിയിക്കുകയാണ്. तो जब वो अपने आप पे आया, यानी कि अपने बोध में आया, अपना पहचान में आया, तभी देखो उसका अवस्था क्या है, उसको पैरने के लिए चप्पल नहीं है, वो उसको कपड़ा नहीं है उसका नंगनापन को छुपाने के लिए। और मैं उनका मेरा पिताजी का मैं एक बेटा हूँ, एक धनवान का बेटा हूँ, ये बात साबित करने का जो अंगूठी है ये कुछ भी नहीं है। इतना कंगाल अवस्था, इतना नीच अवस्था, इतना गिरा हुआ अवस्था में वो रहते समय में वो अपने में आया और वो बोध्य हुआ और वो पिता के पास आ रहा है। और पिता को जब वो दूर से देखते समय में पिता क्या कर रहा है, दूर से देखकर उसको दौड़ के आकर उसके गले मिलता है, जिससे ये साबित होता है कि हमारा स्वर्गीय पिता हमारा कोई भी अवस्था क्यों ना हो वो हमें स्वीकारने के लिए तैयार है। അപ്പോൾ കർത്താവ് ആ ധനികനായ മനുഷ്യനോട് പറഞ്ഞു, ഒരു കുറവ് നിനക്കുണ്ട്. तो हम जानते हैं, जैसा हमने मरकोस में हमने पढ़ा, प्रभु ने जब वो धनवान को देखकर कहा तुझ में अभी भी एक घटी है। എന്താണ് ആ കുറവ്? और वो घटी क्या है? അവനിൽ തന്നെ അവന്റെ ധനത്തിൽ ആശ്രയിക്കുന്നതാണ് ആ കുറവ്.
वो क्या है कि तू अभी इतना समय तक जो तू अपना धन पर तू जो जो भरोसा करके जी रहा है ना, वही तेरा कमी है। അപ്പം ജഡത്തിന് ആശ്രയിക്കാൻ കഴിയും. यानी कि क्या हमारा शरीर भी कुछ और बात पर भरोसा करने का क्षमता है? ജഡത്തിന് വിശ്വസിക്കാനും കഴിയും. यहाँ तक कि शरीर में इतना ताकत है, क्षमता है कि कोई और चीजों में विश्वास भी कर सकता है। അപ്പൊ ആശ്രയവും വിശ്വാസവും ഉണ്ടാകുന്നത് ജഡത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ ജഡത്തിൽ തന്നെ ആണെങ്കിൽ ആ വ്യക്തിയുടെ രക്ഷയാണ് നമുക്ക് സംശയകരമായി തീരുന്നത്. तो जो एक व्यक्ति जो जो अपना आश्रय और अपना विश्वास, अपना भरोसा प्रभु को छोड़कर कोई और बातों में वो रखता है और फिर भी वो प्रभु के पास आकर मुझे चाहिए चाहिए करके बोल रहा है, तो उसका उद्धार को हमें देखना पड़ेगा, परखना पड़ेगा, क्योंकि वो सचमुच उद्धार नहीं पाया है। അപ്പൊ അവിടെ കർത്താവ് മാർത്തയുടെയും മറിയയുടെയും കാര്യത്തിൽ വരുമ്പോൾ जब प्रभु मार्ता मरियम के विषय लेते समय में ഈ ഒരു കുറവുള്ള ഒരു സഹോദരിയും ആ കുറവ് നികത്തിയ വേറൊരു സഹോദരി ആ വീട്ടിൽ കാണുന്നുണ്ട്. वहां पर हम ऐसा दो प्रकार के व्यक्तियों को देखते हैं, बहनों को देखते हैं, जिसमें एक बहन है वो किसी और चीज पर आश्रय और निर्भर किया था, और दूसरा एक बहन को देखते हैं जो सिर्फ जो एक कमी थी जो उस व्यक्ति पर, वो कमी पूरा करने वाला एक दूसरा बहन को देखते हैं। 41 വാക്യം ലൂക്കോസ് സുവിശേഷം 10:41 उसका 10 का 41 जब हम पढ़ते हैं, മാർത്തയോട് കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु मार्ता से कहता है നീ പലതിനെ ചൊല്ലി വിചാരിച്ചും മനം കലക്കും. അപ്പം പല കാര്യങ്ങളിലാണ് അവൾ ആശ്രയിക്കുന്നത്. तू 41 पढ़ेंगे, सॉरी लूका 10। प्रभु ने उसे उत्तर दिया, मार्ता है मार्ता, तू बहुत बातों के लिए चिंता करती है। बस तू बहुत बातों पर तू चिंता करती है। ഒരു കുറവ് അവൾക്കുണ്ട്, കാരണം അവളെ ആശ്രയിക്കുന്നത് അപ്പോഴും ജഡത്തിലാണ്. देखो यहाँ पर मार्ता की जीवन में एक बात का घटी आ चुकी है, क्योंकि वो तभी भी प्रभु पर भरोसा नहीं कर रही है। എന്നാൽ ആ കുറവ് ഇവിടെ നികത്തുന്നതാണ് 42 വാക്യത്തിൽ നമ്മൾ കാണുന്നത്. परंतु 42 वाक्य में पढ़ते समय में वो घटी को पूरा करने वाली एक बहन को हम देखते हैं। അതാണ് ആവശ്യം, അല്ലെങ്കിൽ ഒന്ന് മാത്രമേ ആവശ്യമുള്ളൂ, അത് മറിയയ്ക്കുണ്ട്. वो एक बात का घटी था, वो पूरा करने वाला कौन सा था? वो उत्तम भाग जो मरियम ने चुना। അതെന്താണ്? वो क्या है? ഈ ഭൂമിക്ക് കീഴെയുള്ള, സൂര്യന് കീഴെയുള്ള ഒന്നിലും ആശ്രയിക്കാതെ ദൈവം നല്ലവനാണെന്നും ദൈവത്തിലാണ് എന്റെ ആശ്രയം എന്നും വെളിപ്പെടുത്തിയ സഹോദരിയാണ് മറിയ. तो मरियम वो ऐसी बहन है, एक ऐसी स्त्री है जिसने ये साबित करके दिखाया कि सूर्य के नीचे मैं किसी चीज पर निर्भर नहीं कर सकता, सूर्य के नीचे कोई भी वस्तुओं पर मैं विश्वास कर मेरा भरोसा उस पर आश्रय नहीं कर सकता, बल्कि मेरा भरोसा करने वाला, मैं निर्भर होने वाला, मैं अगर विश्वास करने वाला अगर कोई है, वो है मेरा प्रभु यीशु। അപ്പൊ നമുക്ക് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിലുള്ള നമ്മുടെ വിശ്വാസം വരുമ്പോൾ നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 6 11 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. 1 കൊരിന്ത്യർ 6:10 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ हम लोग पहला कोरिन्थियों 6 का 10 से जब हम पढ़ते समय में प्रभु पर निर्भर करने का विषय का बात आते समय में നമ്മൾ എങ്ങനെയുള്ള ആൾക്കാരാണെന്ന് അവിടെ പറയുന്നുണ്ട്. वहां पर सबसे पहला हमारा अवस्था क्या था, हम लोग किस प्रकार के लोग थे करके वहां पर हम देखते हैं। ഇത് പറയാണ് അതിന്റെ 11 വാക്യം, നിങ്ങൾ ഈ വകക്കാരായിരുന്നു എങ്കിലും. तो 9-10 में पढ़ने के बाद वहां पर 11 वाक्य में हम देखते कि तुम में से कितने लोग ऐसे ही थे। നിങ്ങൾ അവിടെ അടുത്ത വാക്യം വളരെ പ്രധാനപ്പെട്ട കാര്യമാണ്. और फिर अगला वाक्य में इस तरह कहता है, നിങ്ങൾ കർത്താവായ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ, അല്ലെങ്കിൽ അത് വായിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ശുദ്ധീകരണവും നീതീകരണവും ക്രിസ്തുവിൽ പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ പ്രാപിച്ചു എന്നാണ് വായിക്കേണ്ടത്. उसका വാക്യം 11 पढ़े। और तुम में से कितने ऐसे ही थे, परंतु तुम प्रभु यीशु मसीह के नाम से और हमारे परमेश्वर की आत्मा से धोए गए और पवित्र हुए और धर्मी ठहरे। हाँ, वो आके हम लोग पढ़ते समय में वो हमने ऐसा पढ़ना है कि तुम लोग प्रभु यीशु मसीह के द्वारा तुम लोग धोए गए, पवित्र हुए और धर्मी हुए। അങ്ങനല്ല, वैसा नहीं, washed and you are sanctified and justified in the name of the Lord Jesus by the Holy Spirit. अच्छा, तो हमें इस तरह से पढ़ना है कि तू धोए गए हो, तू धर्मी ठहराए गए हो और तुम पवित्र होए गए हो प्रभु यीशु मसीह के नाम से, पवित्र आत्मा के द्वारा। ഇവിടെ നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ട ഒരു കാര്യം, इधर हमें एक बात जो ध्यान में रखना है, ഇവിടെ നമ്മൾ വാഷ് ചെയ്യുക, അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ അറിയാം പഴയ നിയമത്തിൽ എങ്ങനെയാണ് ജനം രക്ഷിക്കപ്പെട്ടത്. हम देखिए धोए गए का जब विषय जब आते समय में, पुराने नियम में देखते समय में लोग कैसा, पुराने नियम में इस्राएली लोग कैसा बच गए थे। ആട്ടുംകുട്ടിയെ അറുത്തിട്ട് ആട്ടുംകുട്ടിയുടെ രക്തം കട്ടളക്കാൽ മേൽ പുരട്ടണം. वहां पर हम देखते हैं कि पुराने नियम में निर्गमन का पुस्तक 12 अध्याय में, वहां पर जब लोगों को मिस्र देश से छुड़ौती पाना है तो सबसे पहला उनको एक मेमने को वध करना है, और उस वध करने के बाद उसका लहू को घर के बाहर तुमको डालना है।
ആ എന്നാൽ അവിടെ വിരല് കൊണ്ടല്ല രക്തം തൊടേണ്ടത്. കാരണം ജഡത്തിൻ്റെതായ ആശ്രയം അവിടെ ഉണ്ടാകാൻ പാടില്ല, സ്വയം ജഡത്തിന്റെ ആശ്രയം ഉണ്ടാകാൻ പാടില്ല. परंतु जब तुम लोग लहू वहां पर डालोगे, उस समय में तुम लोग अपना उंगली लगाकर नहीं तुम लोग उसको लहू लगाना। मतलब क्या, तुम्हारे शरीर के बातों से, शरीर के अंगों से, कोई भी बातों पर तुम आश्रय कर तुम ये काम नहीं करोगे। അവിടെ അവര് ആ കട്ടളക്കാൽമേൽ രക്തം പുരട്ടേണ്ടത് അവരെ വിരല് കൊണ്ടല്ല. वहां पर जब वो लोग दरवाजे के बाहर जब वो लोग लहू डालते समय में, वो तुम लोग अपने हाथों से नहीं लगाना, अपना उंगली लगा कर नहीं करना। അവിടെ ജഡത്തിന്റെ ആശ്രയം അല്ലാതെ അവര് എന്ത് ചെയ്യണമെന്ന് അറിയാമോ? तो वहां അവര് पर സസ്യങ്ങളുടെ കൂട്ടത്തിൽ ഏറ്റവും ബലഹീനമായ ഒരു ചെടിത്തണ്ട് എടുക്കണം. അതായത് നമ്മള് പുറപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 12-ാം അധ്യായം 22-ാം വാക്യം. हाँ, तो जब प्रभु उनको जब वाणी देते समय में प्रभु वहां पर क्या कहता है कि तुम लोग लहू जब तुम लोग दरवाजे पर डालोगे, तुम लोग अपना खुद का अपना उंगली लेकर तुम लोग नहीं डालना। मतलब क्या, उंगली लगा के दरवाजे पर लहू लगाना मतलब क्या, तुम लोग अपने शरीर पर, अपने आप पर भरोसा कर तुम लोग छुटकारा पाने का कोशिश कर रहे हो करके दिखाते हो। परंतु वैसा नहीं, बल्कि वहां पर जो पौधों में से जो सबसे नम्र और सबसे कोमल, सबसे कमजोर पौधा जो है, जो जोफा है, उसको लेकर तुम लोग अपने दरवाजे पर उसको लहू लगाना है। കാരണം ഈസോപ്പ് ചെടി കാണിക്കുന്നത് അത് അതിൽ തന്നെ ശക്തിയില്ല, അത് വേറൊരു മരത്തിലാണ് വളരുന്നത്. क्योंकि जोफा का जो पौधा है उसका खासियत क्या है, जोफा कभी भी खुद के बलबूते से जन्म नहीं, वो उगता नहीं है या तैयार नहीं होता, वो हमेशा दूसरा वृक्ष पर आश्रय कर उगता है, बड़ा होता है। അതായത് ജഡത്തിന്റെ ഒരു ശക്തിയും അവിടെ വെളിപ്പെടുന്നില്ല, സമ്പൂർണമായി ജഡം തീർന്നു പോയി. ഇനി ജഡമല്ല, ആശ്രയമാണ് ദൈവത്തിലുള്ള ഈ ഭൂമിയിൽ. അല്ലെങ്കിൽ ദേവദാരുവാണ് ഏറ്റവും ശക്തിയുള്ള വൃക്ഷം. ആ ദേവദാരുവിന്റെ തണ്ടല്ല, പിന്നെയോ ഈസോപ്പ് തേടിയുടെ തണ്ട് എന്ന് പറഞ്ഞാൽ വിശ്വസിക്കുന്നവൻ സമ്പൂർണമായും ദൈവത്തിലാണ് ആശ്രയിക്കുന്നത് എന്ന് കാണിക്കാനാണ് ഈസോപ്പ് തണ്ടിന്മേൽ കുഞ്ഞാടിന്റെ രക്തം കട്ടളക്കന്മേൽ പുരട്ടണം. ആരുടെയും വിരലുകൊണ്ട് കട്ടളക്കന്മേൽ പുരട്ടാൻ ദൈവം അനുവദിച്ചിട്ടില്ല. तो वहां पर इसलिए वहां पर जब प्रभु उनको आज्ञा देते समय में, प्रभु खास रूप में उनको आज्ञा दिया गया, जब तुम लहू को अपने दरवाजों पे लगाते समय में तुम लोग अपने शरीर पर तुम लोग आश्रय कर निर्भर करके तुम लोग नहीं आश्रय करना, बल्कि जोफा मतलब क्या दिखाता है कि वो व्यक्ति को अभी और किसी पर भरोसा करने की क्षमता नहीं है, उसके पास कोई ताकत नहीं है, वो सिर्फ जो उसको देगा, वो प्रभु जो उसको दे सकता है उसी के ऊपर ही भरोसा कर सकता है, जो उसको दया दिखाएगा उसी पर ही वो भरोसा कर सकता है। ऐसा अवस्था में गिरना, नम्र होने का अवस्था। इसलिए हम देखते समय में वृक्ष का, पौधों का जीवन में, वृक्षों के जीवन में हम देखते हैं एक जोफा है जो सबसे छोटा है, और है जो केदार करके जो वृक्ष है वो सबसे सामर्थ्य है। तो प्रभु केदार के वृक्ष को लेकर तुम लोग उपयोग करो करके नहीं बोला, क्योंकि वो क्या दिखाता है कि मैं किस पर आश्रय कर सकता हूँ। परंतु जोफा यानी कि किस पर भी आश्रय नहीं कर सकता, किस पर भी भरोसा नहीं कर सकता, जो मुझे प्रभु दया देख से देगा उसी पर ही मैं उसी में पल टुकड़े पर मैं जी सकता हूँ। ऐसा परिस्थिति को दिखाता है जोफे को लेकर तुम लोग लहू लगाना। അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് പറയുന്നുണ്ട്, എനിക്ക് മറ്റുള്ളവരെക്കാൾ എല്ലാം ജഡത്തിൽ ആശ്രയിപ്പാനുണ്ട്. प्रेरित पौलुस अपने विषय में गवाही देता है, देखो अगर मुझे शरीर में अगर भरोसा करना है तो दूसरों से ज्यादा मैं अपना शरीर पर मैं भरोसा कर सकता हूँ, उतना क्षमता है मुझ में। എന്നാൽ താൻ രക്ഷയോടുള്ള ബന്ധത്തിൽ വന്നപ്പോൾ, परंतु जब उद्धार का विषय जब उनका जीवन में आया, നമ്മൾ 1 कोरिन्थी 15-ാം അധ്യായം അതിന്റെ 8-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. पहला कुरिन्थी 15 का 8वां वाक्य में हम इस रीति से हम देखते हैं। അവിടെ എന്താണ് വായിക്കുന്നത്? 15 का 8 पढ़ेंगे। ഇവിടെ താൻ ജഡത്തിൽ ഒന്നും ആശ്രയിക്കുന്നില്ല. वो यहाँ पर हम देखते हैं कि वो कोई भी शरीर की बातों पर निर्भर नहीं हो रहा। അവൻ പറയുകയാണ്, ഞാന് എന്നാല് ഒരു പ്രീമെച്യൂർ ആയിട്ട് ജനിച്ചവനാണ്. प्रीमेच्योर, मैं समय से पहले जन्मा हुआ एक व्यक्ति। यानी कि आप देखते हैं बच्चे लोग साधारण माँ के गर्भ में 9 महीना वो लोग गर्भवती होने के बाद बच्चा जन्म होता है, परंतु पौलुस कहता है मैं वैसा नहीं हूं, मैं एकदम कमजोर अवस्थे में 9 महीने तक मैं रुक नहीं पाया, उसके पहले ही जन्म लिया। मतलब एकदम कमजोरी और दरिद्रता के अवस्थे में, कमजोरी में मैं जन्म हुआ। എന്ന് പറഞ്ഞാൽ അങ്ങനാണോ അദ്ദേഹം ജനിച്ചത്? അദ്ദേഹം ശരിക്കും നല്ലൊരു യഹൂദനായിട്ട് നല്ല ജനിച്ച 8-ാം നാളിൽ 8-ാം ദിവസം പരിച്ഛേദന ഏൽക്കുന്ന ഒരു നല്ല കുട്ടിയായിട്ടാണ് ജനിച്ചത്. ഇവിടെ പറയുകയാണ്, ജഡം സംബന്ധിച്ച് ഞാൻ ഏറ്റവും വികൃതമായ രീതിയിൽ ടൈമിന് മുമ്പ് ജനിച്ച വികാലനായ ഒരു മനുഷ്യനായിട്ട് ഇപ്പോൾ തന്റെ ജഡത്തെ കാണുകയാണ്. കാരണം തനിക്ക് ആശ്രയിപ്പാൻ ഒന്നുമില്ല. നല്ല രീതിയിൽ ഒരു മെച്ചുവറായിട്ട് ജനിച്ചുവെന്നോ 8-ാം നാളിൽ പരിച്ഛേദന ഏൽക്കാനോ ഉണ്ട് ജനനം കൊണ്ട് കഴിയാത്ത രീതിയിൽ അത്രമാത്രം താൻ ബലഹീനനായി. परंतु पौलुस का जीवन में देखा जाए तो क्या ऐसा था क्या
पौलुस के विषय में फिलिप्पियों की पुस्तक में क्या पढ़ता है, 8वां दिन खतना किया हुआ व्यक्ति, मतलब एक ऐसा व्यक्ति जो एकदम सिद्ध रीति से हुआ, एकदम परिपूर्ण रीति से व्यवस्था के आधार पर सब बातें भले भले कार्य कर शरीर पर निर्भर करके एकदम सामर्थ्य जीने वाला व्यक्ति, वो क्या कहता है कि वो अपना शरीर को उस रीति से नहीं देखता, बल्कि वो ऐसा देखता है कि मानो मैं अधूरे दिन का जन्मा हुआ व्यक्ति हूँ, मतलब मैं पहले ही जन्म हो गया, जो समय के पहले जन्म हुआ, मतलब मैं एकदम कमजोरी में मैं जन्म हुआ। वो अपने आप को इतना निकम्मा और कमजोर रीति में देखता है। താൻ ജഡത്തിലുള്ള ആശ്രയത്തെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ 8ാം നാളിൽ പരിച്ഛേദന ഏറ്റവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഞാൻ ഇമ്മച്ചുവറായിട്ട് ജനിച്ചവനല്ല, ഞാൻ ടൈമിൽ ജനിച്ച് 8ാം നാളിൽ പരിച്ഛേദന ഏൽക്കാൻ യോഗ്യനാണ് എന്ന ജഡത്തെ പ്രശംസിച്ച് പറയുകയാണ്. देखो, जब फिलिप्पियों का पुस्तक में जब वो पढ़ते समय में 8वां दिन खतना हुआ करके जब वहां पर पढ़ते हैं, उसका मतलब क्या है, पौलुस क्या कहना चाहता है, शारीरिक रीति से देखा जाए तो मैं एकदम सही समय में जन्म लिया, और सही समय में जन्म लेने के बाद मैं इतना योग्य हूं कि मैं 8वां दिन ही मेरा खतना होकर मैं एक योग्य व्यक्ति हूँ। इतना वो अपना शरीर पर भरोसा करने का सारा गुण उसके अंदर है। കാരണം യഹൂദന്മാരുടെ ഇതനുസരിച്ച് പ്രീമിച്ചോറായിട്ട് ജനിച്ച ഒരു പൈതലിനെ 8ാം ദിവസം പരിശോധന കൊടുക്കത്തില്ല. वहां पर देखो, क्योंकि अगर यहूदियों का रिवाज के हिसाब से अगर देखा जाए तो जो बच्चा समय के पहले जन्म लेता है, यानी कि 9 महीना माँ के गर्भ के गोद में पूरा समय ना रहते हुए पहले अगर जन्म लिया तो ऐसा बच्चों को 8वां दिन खतना नहीं दिया जाता। അപ്പൊ 8ാം നാളിൽ ജനിച്ചവനെന്നുള്ള പ്രൗഢ പോലും താൻ തള്ളിക്കളഞ്ഞു. तो यहाँ तो मतलब क्या, मैं 8वां दिन खतना हुआ हूँ, मतलब क्या है, वो सही समय में माँ के गर्भ में पूरा 9 महीना वो पूरा होने के बाद फिर जन्म लिया, तभी वो योग्यता मिलता 8वां दिन खतना करने के लिए। वो गुण को भी, वो भी जो क्वालिटी उसके अंदर था उसको भी वो ठुकरा कर कहता है, मानो मैं ऐसा अधूरा दिन में जन्मा हुआ व्यक्ति हूँ। ഈ നിലയിലാണ് ദൈവത്തിൽ ആശ്രയിക്കാൻ നമ്മളിൽ വിശ്വാസം കൊണ്ടുവരുന്നത്. इस रीति पर है हमें प्रभु पर भरोसा करना और प्रभु पर विश्वास करने का अवस्था प्रभु हमारे अंदर लाता है। അപ്പൊ പൗലോസിനെ സംബന്ധിച്ചോളം വേറെ ഏതൊരു വ്യക്തിയെക്കാളിലും ഞാൻ 8ാം നാളിൽ നമുക്ക് ആ ഫിലിപ്പിയ ലേഖനം ഒന്ന് വായിക്കാം. ഇസ്രായേൽ അവിടെ വായിക്കുമ്പോൾ താൻ ജഡത്തിൽ പ്രശംസിക്കുന്ന കാര്യം പറയുകയാണ്. ഇങ്ങനെ ഇതെല്ലാം വെച്ചുകൊണ്ട് ഞാൻ ദൈവത്തിൽ വിശ്വസിച്ചാൽ നമ്മുടെ വിശ്വാസം അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ആശ്രയം നമ്മളെ തന്നെയാണ്. तो यहाँ पर देखो, इतना सब गुण विशेषता उसके अंदर होने पर भी वो वहां पर वो तो बोलता है कि मैं 8वां दिन मेरा खतना हुआ है, इतना बड़ा गुण विशेषता होने पर भी वो क्या कहता है, वो उस पे नहीं, मैं प्रभु पर मैं आश्रय करता हूँ बोलकर वो अपने आप को समर्पण करता है। അപ്പോൾ ഒരു ഇസ്രായേലിൽ അങ്ങനെ ആയിരിക്കണം. इसके लिए एक इस्राएली व्यक्ति ऐसा होना चाहिए എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തിൽ അവനെ രാജാവാണെന്നോ ഇസ്രായേലിലാണെന്നോ ഒന്നും അവിടെ ഒന്നും യാതൊരു പ്രശംസയും അവിടെ ഇല്ല. കാരണം പാപത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവം കടം വീട്ടണമെങ്കിൽ നിനക്ക് വീട്ടാൻ വകയില്ലാത്തവനായി സമ്പൂർണമായി തിരിച്ചറിയണം. എനിക്ക് ദൈവം തന്നെ അത് വീട്ടിയെങ്കിലേ കഴിയുള്ളൂ. तो इसके लिए पाप का विषय में, पाप का छुड़ौती का विषय में आते समय में, यानी कि एक पापी को पाप के अवस्थे से अगर बचना है, भले वो राजा हो, वो कोई बड़ा आदमी हो या कोई सिद्ध व्यक्ति क्यों ना हो, प्रभु की उपस्थिति में अगर उसको पाप को छुड़ौती चाहिए तो वो अपने आप को मानना पड़ेगा कि मेरे अंदर शरीर की बातों के लिए जो भी बात का आश्रय करने का है वो कुछ भी नहीं है मुझ में। അല്ലെങ്കിൽ നമ്മളെ തന്നെ ആശ്രയിച്ചുള്ള പ്രാർത്ഥനയാണ്, ദൈവത്തിലുള്ള ആശ്രയം വരുന്നില്ല. अगर ऐसा रहा तो फिर सब हमारे ऊपर ही निर्भर करके जीने का अवस्था ही हो जाता है, प्रार्थना हो जाता है, तो फिर ऐसा व्यक्ति को प्रभु पर भरोसा करने का जरूरत नहीं है. കാരണം ജഡം ആശ്രയിക്കാനും വിശ്വസിക്കാനും മുൻപന്തിയിലാണ്. क्योंकि हम देखते समय में जो शरीर जो है, हमारा जो शारीरिक स्वभाव जो है, वो प्रभु को छोड़कर किसी और बात पर भरोसा करने के लिए हमेशा आगे दौड़ता है. അപ്പൊ അതാണ് ക്രൂശിക്കപ്പെടേണ്ടത്. और ये स्वभाव को क्रूस में डालना है. എങ്കിലേ നമുക്ക് അത്രയ്ക്ക് ഞാൻ കൊള്ളരാത്തവനാണ്, അത്രയ്ക്ക് ഞാൻ തള്ളപ്പെട്ടവനാണ്, അത്രയ്ക്ക് ഞാൻ നികൃഷ്ടനാണ്, അതാണ് ഞാൻ പാപികളിൽ ഒന്നാമൻ എന്ന് പറഞ്ഞപ്പോൾ അദ്ദേഹം പറയുകയാണ്, ഞാന് പ്രീമെച്യൂറായിട്ട് ജനിച്ചവനാണ്. കാരണം 8ാം നാളിൽ പരിച്ഛേദന ഏൽക്കാൻ എനിക്കൊരു യോഗ്യതയുമില്ല. ഞാൻ ബെന്യാമിൻ ഗോത്രക്കാരനല്ല, ഞാൻ ഹീബ്രു അല്ല, ഞാനൊരു ഫാരിസി അല്ല, എനിക്കൊന്നുമില്ല, എല്ലാം ക്രിസ്തു നിമിത്തം എനിക്ക് നഷ്ടമായി. तो ये पौलुस जो एक समय में अपने शरीर पर भरोसा कर जीने वाला ये पौलुस, वो जब प्रभु के सामने मुठभेड़ हो जाने के बाद वो प्रभु के सामने वो क्या कहता है, हे प्रभु, मैं तो पापियों में मैं पहिलौटा हूँ, पापियों में सबसे मुख्य हूँ, मेरे अंदर जो घमंड और अहंकार था कि मैं 8वां दिन मेरा खतना हुआ है वो मेरा टूट गया है, अभी मैं इस्राएल का वंश का बेंजामिन गोत्र का हूं करके वो भी मैं बोल नहीं सकता, मैं इब्रानियों में मैं इब्रानी हूँ, वो उस पर भरोसा नहीं कर सकता, मैं एक व्यवस्था पालन करने वाला एक फरीसी हूँ, वो भी मैं मान नहीं सकता, क्योंकि प्रभु के सामने आगे तो मैं मेरा शरीर पर कोई भी चीजों पर मैं भरोसा नहीं कर सकता, भरोसा करना तो सिर्फ मुझे आप पर ही कर सकता हूँ. അപ്പോൾ ആ ഈസോപ്പിന്റെ മർമ്മം, ഈസോപ്പ് തണ്ട് കൊണ്ട് വേണം രക്തം
കട്ടകമേൽ പുരട്ടുക എന്നുള്ളതിന്റെ അർത്ഥം മനസ്സിലായാൽ നമുക്ക് ഇതെല്ലാം മനസ്സിലാവും. Amen. इसके लिए जो जोफा का इस्तेमाल करके लहू को दरवाजे के बाहर लगाने का जो विषय है, वो परिस्थिति को हमें ये तत्वों में हमें समझना है. അവിടെ മോശ ദേവാലയത്തിലെ കൂടാരത്തിലെ എല്ലാ വസ്തുക്കളിന്മേൽ രക്തം തളിക്കുന്നതും പുസ്തകത്തിന്മേൽ രക്തം തളിക്കുന്നതും ജനത്തിന്മേൽ രക്തം തളിക്കുന്നതും എല്ലാം ഈസോപ്പ് തടിയുടെ തണ്ടുകൊണ്ടാണ്, അല്ലാതെ കൈകൊണ്ടെടുത്ത് തളിക്കുകയല്ല. यस यस, हम देखते हैं कि पुराने नियम में जब वहां पर मंदिर का स्थापना हुआ, मिलाप वाला तंबू वहां पर बन गया था, तो उस मिलाप वाला तंबू को वहां पर उस बात यानी कि प्रभु का आराधना को स्थापना करने से पहले उसको लहू छिड़कना जरूरी था. तो वो लहू छिड़कते समय में वो मिलाप वाला तंबू के ऊपर, मंदिर के बर्तनों के ऊपर, याजकों के महायाजक के वस्त्र के ऊपर और महायाजक के ऊपर, ये सब जगह पर जब वो लहू छिड़कता था, वहां पर भी वो उंगली लेकर नहीं छिड़कता, क्योंकि वो अपना शरीर के बलबूते को दिखाता है, बल्कि वहां पर भी जोफे को ही लेकर उसने इस्तेमाल किया था लहू छिड़कने के लिए. അപ്പൊ നമ്മള് രക്തം തളിക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മുടെ ജഡത്തിന്റെ ശക്തി കൊണ്ട് ചെയ്യുന്ന ഒരു കാര്യമായിട്ടിരുന്നെങ്കിൽ അതിന്റെ രക്തത്തിന്റെ പ്രയോജനം നമുക്ക് ഉണ്ടാകുന്നില്ല. अगर लहू को छिड़कने का विषय में आते समय में वो छिड़कने को मेरा शरीर का बलबूते से अगर छिड़कने का अवस्था अगर हो रहा है, तो फिर लहू का जरूरत नहीं है, मैं मेरे खुद के शरीर के सामर्थ्य से सब कार्य कर सकता हूँ ना. അപ്പൊ അന്ന് ഇസ്രായേൽ മക്കൾ ഈസോപ്പ് തണ്ടിന്മേൽ രക്തം കടക്കുമേൽ പുരട്ടതുപോലെ തന്നെയാണ് നമ്മളിൽ ഒന്നും ആശ്രയമില്ലാതെ ദൈവത്തിൽ പൂർണ്ണ ആശ്രയം വെച്ചുകൊണ്ടുള്ള തളിപ്പാണ് പുതിയ നിയമത്തിൽ രക്തം തളിക്കുക എന്നാണ് അർത്ഥമാക്കുന്നത്. तो इसके लिए पुराने नियम में जोफे का एक गुच्छा को लेकर लहू में डुबाकर उसको छिड़कना है करके ये जो परिस्थिति है, मतलब मैं अपने शरीर पर नहीं, सिर्फ प्रभु पर ही मैं आश्रय और भरोसा करता हूँ. वही बात हम नए नियम में आते समय में मेरा पूर्ण विश्वास सिर्फ और सिर्फ प्रभु यीशु मसीह में है. सिर्फ जोफे का वो गुच्छे से कर सकता है, यानी कि प्रभु पर ही भरोसा करो, अपने आप पर नहीं, वो दर्शाता है. ഇവിടെ പത്രോസ് ലേഖനം എഴുതുമ്പോൾ जब पत्रोस लेखा लिखते समय में, 1 പത്രോസ് അതിന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുന്നുണ്ട്. पहला पत्रोस पहला अध्याय उसका 1 और 2 में, യേശു ക്രിസ്തുവിന്റെ അപ്പോസ്തലനായ പത്രോസ് പൊന്തോസിലും ഗലാത്തിയിലും കപ്പദോക്കിയിലും ആസിയയിലും മിഥുനയിലും ചിതറിപ്പാർക്കുന്ന പരദേശികളും പിതാവായ ദൈവത്തിന്റെ മുറിന് ഒത്തവണ്ണം ആത്മാവിന്റെ വിശുദ്ധീകരണം. ഇത് പത്രോസ് എഴുതുന്നത് യഹൂദ വിശ്വാസികളാണ്, യഹൂദ മതത്തിൽ നിന്നും വന്ന വിശ്വാസികളെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്. तो पहला वाक्य में वहां पर पढ़ते समय में वहां पर जो परदेशियों का नाम वहां पर बोलते समय में, जो गलतियों में है, कुपदुनिया में, अलग अलग जगहों पर नाम लेते समय में, आसिया में है, ये किसके बारे में लिख रहा है? ये उन विश्वासियों के नाम के बारे में बोल रहा है जो यहूदी धर्म को छोड़कर आकर मसीह पर विश्वास किया. उन विश्वासियों को पौलो पत्रोस कहता है. അപ്പോൾ നമ്മള് പഴയ നിയമത്തിൽ രക്തം തളിക്കുന്നതിന്റെ അറിവ് അവർക്കുണ്ട്. तो इसीलिए ये यहूदी विश्वासियों को पुराने नियम में लहू छिड़कने का बात का जो विषय है, ये सब उनको मालूम है. ആ അടിസ്ഥാനത്തിലാണ് 2ാം വാക്യം ഇവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്. उस नींव के आधार पर दूसरा वाक्य में लिखा गया है. അവിടെ വായിച്ചാട്ടെ. वाक्य 2 पढ़ेंगे. और परमेश्वर पिता के भविष्य ज्ञान के अनुसार आत्मा के पवित्र करने के द्वारा आज्ञा मानने और यीशु मसीह के लहू के छिड़के जाने के लिए चुने गए हैं. അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്തിന്റെ തളിപ്പ് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എന്തെങ്കിലും കാര്യങ്ങളിൽ ആശ്രയിക്കാനുണ്ടെങ്കിൽ ഈ നമുക്ക് ഒബീഡിയൻസും പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ വിശുദ്ധീകരണവും നമുക്ക് കിട്ടത്തില്ല. കാരണം നമ്മൾ ജഡത്തിലാണ് രക്തം തളിക്കുന്നത്. രക്തം എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ജഡത്തിൽ ആശ്രയിക്കുകയാണ്. तो अभी देखो, यीशु मसीह के लहू के छिड़कने के जाने की वजह के लिए तुम चुने गए, यानी कि यीशु मसीह का लहू क्यों हमारे ऊपर छिड़का जा रहा है? हमें परमेश्वर की ओर शुद्ध और निष्कलंक रखने के लिए, और ताकि हम लोग पवित्र आत्मा के द्वारा हम लोग आज्ञा मान सके. ये सब बातों के लिए लहू हमें छिड़का जा रहा है. परंतु हमें ये लहू क्या, इसका मतलब क्या है कि मुझ पर कोई भी आश्रय करने के लिए कुछ भी नहीं है. मुझे प्रभु का लहू पर ही भरोसा करना पड़ेगा. परंतु उसी समय में एक शारीरिक व्यक्ति के पास अगर शरीर की चीजें हैं, शरीर की बातें हैं, अपने खुद पर भरोसा करने की बातें अगर रहा, तो उसको यीशु मसीह का लहू जो छिड़कता हमें शुद्ध करता है, उसका जरूरत नहीं है. पवित्र आत्मा के द्वारा आज्ञा मानने की जो क्षमता है, जो पवित्र आत्मा कार्य करेगा, वो भी उसको जरूरत नहीं पड़ेगा, क्योंकि वो अपने शारीरिक रीति से भरोसा करके आ रहा है. ഇവിടെ നമുക്ക് ഈസോപ്പ് തണ്ടായിട്ട് നിൽക്കുന്നത് ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശാണ്. आमीन. यहाँ पर जो जूफा का गुच्छा जो हमने पुराने नियम में पढ़ा, वो हमारे लिए नए नियम में कौन है? वो प्रभु यीशु मसीह का कलवरी का क्रूस है. നമ്മുടെ ആശ്രയം എല്ലാം അടച്ചു കളഞ്ഞു. हम जो शारीरिक बातों पर एक सब जो भरोसा कर सकता था, वो सब बातों का बंद कर दिया. ജഡത്താൽ ജനിച്ചത് ജഡം, क्योंकि जो शरीर से जन्म लेता है वो शरीर है. ആ ജഡം ക്രൂശിലെ മരണം കൊണ്ട് നീങ്ങിപ്പോയി. और वो शरीर क्रूस का मृत्यु के द्वारा हट गया. ഇനിയും ഇറ്റേണൽ ലൈഫില് നമ്മളെ ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം, അവനിലുള്ള ആശ്രയത്താൽ രക്തം തളിച്ച്
നമ്മളെ കർത്താവിനെ അനുസരിക്കാൻ, അതാണ് റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം അതിന്റെ 3-4 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ഈ അർത്ഥമാണ് അവിടെ കാണുന്നത്. तो अभी प्रभु यीशु मसीह का जीवन आने के वजह से, अनंत काल का जीवन के हमारे अंदर आने की वजह से प्रभु के आत्मा के अनुसार भरोसा करके जीने का शक्ति हमारे अंदर आ गया है, जो हम लोग रोमियो का पुस्तक 8-3 और 4 में पढ़ते समय में हम देख सकते हैं. കാരണം ന്യായപ്രമാണ പ്രകാരം അല്ലെങ്കിൽ ജഡപ്രകാരം നമുക്ക് രക്ഷിക്കപ്പെടാൻ കഴിയാതിരുന്നപ്പോൾ, क्योंकि हमारे व्यवस्था के आधार पर देखते समय में शरीर में हम लोग शरीर के द्वारा बच निकलने के लिए बहुत से बात हमारे अंदर क्षमता नहीं थी, शरीर की दुर्बलता के कारण. ദൈവം തന്റെ പുത്രനെ उस समय में क्या किया, परमेश्वर ने अपने पुत्र को തന്റെ പാപജഡത്തിന്റെ സാദൃശ്യത്തിലും पाप में शरीर की समानता में അയച്ചു, പാപത്തിന് ജഡത്തിൽ ശിക്ഷ വിധിച്ചു. और पाप को बलिदान होने के लिए बेचकर शरीर में पाप पर दंड किया. എന്നിട്ട് 4-ാം വാക്യം, और फिर चौथा वाक्य 4 में എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്തു? फिर क्या हुआ, നാം നീതിയിൽ നടക്കേണ്ടതിന് ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവിനെ തന്നു. इसके लिए कि व्यवस्था की विधि हमें शरीर के अनुसार नहीं वरन आत्मा के अनुसार चलने के लिए पूरी की गई है. यानी कि जो प्रभु का धार्मिकता का मांग था, वो बातें हमारे अंदर पूरा होने के लिए आत्मा को हमारे अंदर दिया. ഇതാണ് നമ്മള് 1 കോരിന്ത്യർ അതിന്റെ 6-ാം അധ്യായം 11-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. ഈ ചരിത്രം കണ്ടുകൊണ്ട് വേണം നമ്മൾ 1 കോരിന്ത്യർ 6-ന്റെ 11-ാം വാക്യം വായിക്കേണ്ടത്. ये बात को देखकर हम लोग 1 कोरिन्थी 6 का 11 वाक्य हमें पढ़ना है. ക്രിസ്തുവിൽ നമ്മുടെ ജഡം അവസാനിപ്പിച്ചത് വിശ്വാസത്താൽ കാണുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവാണ് ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിലും നമുക്ക് നീതീകരണവും വിശുദ്ധീകരണവും തരുന്നത്. आमीन. मसीह में मेरा शरीर का सब बातों का अवस्था को खत्म करके मैं अभी शरीर पर भरोसा नहीं कर सकता, बल्कि मैं प्रभु पर ही भरोसा कर सकता है. ये बात का परिस्थिति और बोध मेरे अंदर आता है तो पवित्र आत्मा क्या करेगा, प्रभु यीशु मसीह के नाम से वो हमें धोएगा, पवित्र करेगा और धर्मी ठहराएगा. അപ്പോൾ നമ്മൾ ആരംഭത്തിൽ വിശ്വസിക്കുന്നത് മാത്രമല്ല, ആശ്രയിക്കുന്നത് മാത്രമല്ല, तो ये कोई शुरुआत में करने वाला भरोसा या शुरुआत में करने वाला निर्भर या शुरुआत में करने वाला जो आरंभ में हम लोग करते आ रहे थे, बस वो एक ही बार करना है, वैसा नहीं है. നാം അടുത്ത് വരുമ്പോഴെല്ലാം ഈ ഒരു ആശ്രയം, ഈ ഒരു വിശ്വാസം അല്ലെങ്കിൽ വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നിടത്തെല്ലാം എപ്പോഴും ഒരു കണ്ടിന്യൂസ് ആയിട്ട് ഈ ഫെയ്ത്ത് നമ്മളിൽ വരണം എന്നാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. बल्कि प्रभु की उपस्थिति में जब भी हम आते समय में निरंतर यही भरोसा में हमें रहना है. मतलब हमें जब प्रभु पर विश्वास करो करके जब बोलते समय में पूर्ण रीति से भरोसा करके प्रभु पर ही भरोसा करके आते रहना है, उस बात को दर्शाता है. നമ്മൾ 2-3 കൊല്ലം കഴിയുമ്പോൾ നമ്മളിൽ തന്നെ ആശ്രയിക്കുന്ന ഒരു സ്ഥിതിയിൽ വരുമ്പോൾ അപ്പോഴും ഫെയ്ത്ത് ചോദ്യം ചെയ്യപ്പെടും. കാരണം നാം ദൈവത്തിലല്ല, നമ്മളിൽ തന്നെയാണ് ആശ്രയിക്കുന്നത്. देखो, विश्वासी हो जाने के बाद 2-3 साल हो जाते हैं, वचन सब मालूम पड़ने लगते हैं, फिर हम क्या करते हैं, हमारे अंदर ज्ञान से भरकर ज्ञान में हम लोग फूल कर अपने आप पर भरोसा करने लगते हैं. अगर ऐसा अपने आप पर भरोसा करना लगा तो हमारे विश्वास को ऊपर सवाल आएगा. इसके लिए हर समय पर, हर बातों पर, हर क्षेत्र में प्रभु पर ही भरोसा करके विश्वास करके जीना है. നമ്മളിൽ പാപം വെളിപ്പെടുമ്പോൾ ഈ അർത്ഥത്തിലുള്ള ഒരു സമീപനം, ഫെയ്ത്തും ഈ അർത്ഥത്തിലുള്ള ആശ്രയബോധവും നമ്മളിൽ ഉണ്ടാകണം. इसलिए जब भी हमारे अंदर पाप प्रकट होते समय में तुरंत प्रभु की उपस्थिति में आकर प्रभु पर भरोसा कर प्रभु पर विश्वास करके प्रभु की ओर अपने आप को समर्पण करने का परिस्थिति हमारे अंदर हमेशा उगना है, बढ़ना है. ഈസോപ്പ് തണ്ടിന്റെ പ്രയോഗം വളരെ പ്രധാനപ്പെട്ടതാണ് പുതിയ നിയമത്തിലും പഴയ നിയമത്തിലും. इसलिए पुराना नियम हो या नया नियम हो, जोफे का गुच्छे का जो इस्तेमाल करके लहू छिड़का जाता है, वो तत्व नए नियम में भी बहुत जरूरत है. നമുക്ക് ദാവീദിന്റെ അനുഭവത്തിൽ നിന്ന് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. हम लोग दाऊद का अनुभव में अगर देखा जाए तो അതിന്റെ 51-ാം സങ്കീർത്തനം, उसका भजन संगीता 51 में जब हम पढ़ते हैं, അതിന്റെ 7-ാം വാക്യം, उसका वाक्य 7 में हम इस रीति से हम देखते हैं. Psalm 51:6-7 51-ന്റെ 7. तू जोफा से मुझे शुद्ध कर. എന്നെ എങ്ങനെ ശുദ്ധീകരിക്കണം? तुझे प्रभु तू कैसा शुद्ध करना? കാരണം എനിക്ക് എന്നിൽ തന്നെ ശുദ്ധീകരിക്കാൻ ഒന്നുമില്ല, അദ്ദേഹം പറയുകയാണ്. कि मेरे अंदर ऐसा कुछ भी बातें नहीं है कि मैं अपने आप को मैं शुद्ध कर सकूं. അദ്ദേഹം രാജാവാണ്, वो दाऊद राजा है, അദ്ദേഹം അഭിഷിക്തനാണ്, दाऊद अभिषिक्त है, തനിക്ക് അനേകമായ മന്ത്രിമാരുണ്ട്, തനിക്ക് സൈന്യമുണ്ട്. दाऊद के पास बहुत से उसको बातें बताने के लिए मंत्रियां हैं, उसको सामर्थ देने के लिए सेनाएं हैं. പക്ഷെ അവൻ ദൈവത്തിൽ ഇടപെടുമ്പോൾ അവൻ ആ ഈസോപ്പ് തണ്ടിനെ ആശ്രയിക്കുകയാണ്. परंतु जब वो प्रभु की उपस्थिति में आते समय में वो किस पर भरोसा कर रहा है? वो जूफा का वो गुच्छे पर वो भरोसा कर रहा है. കാരണം എന്നെ സ്വീകരിക്കാൻ ദൈവത്തിന് പറ്റത്തില്ല. क्योंकि मैं जिस अवस्था में मैं अभी हूँ, ऐसे अवस्था में प्रभु मुझे स्वीकार नहीं सकता. അവിടെ അതിന്റെ 17-ാം വാക്യം, उसका 17वां वाक्य में हम पढ़ते हैं. 16-ഉം 17-ഉം വായിക്കുമ്പോൾ 17 और 18 जब हम पढ़ते समय में
കർത്താവായ യേശുക്രിസ്തു തനിക്ക് വേണ്ടി തകരുന്ന ഒരു നുറുങ്ങുന്ന ഒരു ഹൃദയം അദ്ദേഹം കാണുകയാണ്. यहाँ पर वो 17 और 18 अगर हम पढ़ते समय में टूटा हुआ मन परमेश्वर के लिए योग्य बलिदान है बोलते समय में ये दाऊद का टूटा हुआ मन के बारे में नहीं बोल रहा, बल्कि दाऊद क्या देख रहे हैं, एक दिन मेरे लिए प्रभु यीशु मसीह आएगा, एक मसीहा आएगा और उसका मन मेरे लिए टूटेगा, उसका मन मेरे लिए टूटेगा, उसके लिए उसका मन मेरे लिए पिसा जाएगा. ये बात दाऊद देखकर अपने आप को समर्पण कर रहा है. ആ ചരിത്രം കണ്ടുകൊണ്ട് വേണം നമ്മൾ അതിന്റെ 16ഉം 17ഉം വാക്യം വായിച്ചിട്ട് വേണം. ഈ 16ഉം 17ഉമാണ് നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 10-ാം അധ്യായത്തിൽ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് കോട്ട് ചെയ്യുന്നത്. അപ്പോൾ ഈ 16ഉം 17ഉം വായിച്ചിട്ട് വേണം 51-ാം സങ്കീർത്തനം 7-ാം വാക്യം വായിക്കുന്നത്. तो इसके लिए वो बात का अवस्था है जो हमने भजन संगीता 50 में हम 51 का 16, 17, 18 पढ़ते समय में ये प्रभु है, जो प्रभु का टूटा हुआ मन है जो परमेश्वर स्वीकारेगा करके ये बात को समझकर है हम लोग उसका 51 का 7वां वाक्य पढ़ना है. यही बात हम लोग इब्रानियों का पुस्तक 10वां अध्याय में भी हम देखते हैं, जो इब्रानियों 51 का 17 में हमने पढ़ा. അവിടെ നോക്കുക, അവിടെ ഇതാണ് നമ്മള് 1 കോരിന്ത്യർ അതിലെ 6:11 വായിച്ചതുപോലെ തന്നെയാണ്. ഞാൻ നിർമ്മലനാകേണ്ടതിന് ഈശോപ്പോടെ എന്നെ ശുദ്ധീകരിക്കണമേ, ഞാൻ ഹിമത്തേക്കാൾ വെളുക്കേണ്ടതിന് എന്നെ കഴുകണമേ. നമ്മൾ കഴുകപ്പെട്ടു, നമ്മൾ വിശുദ്ധീകരണവും നീതീകരണവും പ്രാപിക്കുന്നത് ഇങ്ങനെയുള്ള ജഡത്തിൽ ആശ്രയിക്കാൻ ഒന്നുമില്ലാത്തവർക്ക് വേണ്ടിയാണ് കർത്താവ് ചെയ്യുന്നത്. तो ये प्रभु किन लोगों पर है इसोप लेकर शुद्ध करता है और पवित्र हो जाने के लिए प्रभु उनको शुद्धिकरण करता है. ये सब उन लोगों के लिए करता है जिन पर भरोसा करने के लिए कोई और चीज नहीं, सिर्फ प्रभु ही है. ऐसे प्रभु पर भरोसा करने वाले लोगों को प्रभु उनको धोकर शुद्ध करता है. നമ്മള് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം, ഹോശേയ പ്രവചനം. हम लोग और एक वाक्य हम पढ़ेंगे, होशेया का पुस्तक. വളരെ പിന്മാറ്റത്തിലേക്ക് പോയ ഒരു ജനത്തെ സ്നേഹിക്കുന്നതാണ് ഹോശേയാവിലൂടെ ദൈവം വെളിപ്പെടുത്തുന്നത്. होशेया का समय कैसा था, वहां पर के लोग ऐसे लोग बन चुके थे जो परमेश्वर से दूर हो गया था. ऐसे लोगों को भी प्रभु प्रेम करने स्वीकारने के लिए तैयार था. वो प्रभु होशेया को इस्तेमाल करके प्रभु बताता है. എന്നാല് നമ്മൾക്ക് ഈ ഹോശേയയില് നമുക്ക് കൂടെ യഹൂദ ജനം ദൈവത്തോട് അടുത്ത് വരുന്നതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്, അവരെ ആശ്രയിച്ചു വരുന്നുണ്ട്. परंतु हम होशेया का पुस्तक में पढ़ते समय में सिर्फ यहूदा गोत्र ही था प्रभु पर भरोसा करके लौट कर आ रहा था, वो हम बार बार देख सकते हैं. അപ്പൊ 7-ാം വാക്യം കർത്താവ് പറയുകയാണ്, അവർക്ക് വാഗ്ദാനം കൊടുക്കുകയാണ്. 1:7 ഹോശേയ 1:7. होशेया का पुस्तक 1:7 में वहां पर देखो यहूदा गोत्र वहां पर किस रीति से आता है. 1:7 1:7 पढ़े. परंतु यहूदा के घराने पर मैं दया करूंगा और उनका उद्धार करूंगा. उनका उद्धार में धनुष या तलवार या युद्ध या घोड़ों या सवारों के द्वारा नहीं, परंतु उनके परमेश्वर यहोवा के द्वारा करूंगा. ദൈവം അവിടെ വാഗ്ദാനം കൊടുക്കുകയാണ്, നിങ്ങളുടെ കർത്താവായ ദൈവ ലോർഡ് ഡെയർ ഗോഡ് എന്ന് പറഞ്ഞാൽ നിങ്ങളുടെ കർത്താവായ അല്ലെങ്കിൽ യഹൂദന്മാരുടെ കർത്താവായ ക്രിസ്തുവിനെയും കൊണ്ട് ഞാൻ നിങ്ങളെ രക്ഷിക്കും. വാളുകൊണ്ടോ അല്ലെങ്കിൽ ഏതെങ്കിലും യുദ്ധോപകരണം കൊണ്ടോ അല്ല, കുതിരകളെ കൊണ്ടല്ല, ഞാൻ യുദ്ധം കൊണ്ടുമല്ല, ഞാൻ എന്റെ പുത്രനായ അല്ലെങ്കിൽ നിങ്ങളുടെ മശിഹാ തമ്പുരാനാൽ ഞാൻ നിങ്ങളെ രക്ഷിക്കും. तो वहां पर देखो, वहां पर होशेया जब प्रभु उनके साथ वाचा बांधते समय में उनके साथ एक प्रतिज्ञा कर रहा है, उनके साथ वाचा बांध रहा है. वो वाचा बांधकर क्या बोल रहा है कि तुम लोग का उद्धार होते समय, तुम लोग बचते समय में कोई धनुष या तलवार, कोई युद्ध के पात्र से या फिर कोई घोड़े का सवारी के द्वारे से नहीं तुम लोग बचोगे, बल्कि परंतु वो परमेश्वर यहोवा यानी कि यीशु मसीह जो मसीहा आने वाला है उनके नाम के द्वारा ही तुम्हारा उद्धार होगा. वही एकमात्र तुम्हारा उद्धार करता है और उनके द्वारा ही मैं तुम्हारा उद्धार करूंगा. കർത്താവിൽ ഈ ആശ്രയം ഇല്ലാതെ വന്ന തോമസ് അവസാനം കർത്താവിന്റെ മുറിപ്പാടുകൾ കണ്ടപ്പോൾ അവൻ ഈ വാക്യമാണ് പറയുന്നത്, എനിക്ക് പിതാവായി ദൈവം വാഗ്ദാനം ചെയ്ത എന്റെ കർത്താവും എന്റെ ദൈവവുമേ. हाँ, तो हम जब तोमा को हम देखते समय में जो प्रभु पर शुरुआत पर भरोसा नहीं किया था, वही तोमा जब वो वापस लौटकर प्रभु की उपस्थिति में आते समय में जब वो विश्वास करता है, तो उधर तोमा भी देखो क्या बोलता है, जो हमने अभी होशेया में पढ़ा कि परमेश्वर यहोवा यानी कि मेरा परमेश्वर प्रभु. वही बात वहां पर तोमा भी उसका 20वां अध्याय में उसका 28वां वाक्य में पढ़ते समय में तो तोमा कहता है मेरा परमेश्वर और मेरा प्रभु. അപ്പം അവിടെ ഇതേ അർത്ഥത്തിലാണ് പൗലോസ് ഈ കാര്യം തന്റെ ജഡശരീരത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ കാണുമ്പോൾ ജഡത്തിന്റെ തിന്മയെ കണ്ടപ്പോൾ यही अवस्था जब पौलोस के जीवन में आया तो वो अपना शरीर का अशुद्धता को जब पौलोस ने देखा, അതിന്റെ 7:24 പറയുകയാണ്, റോമലേഖനം 7:24. रोमियो का पुस्तक 7:27 में जब हम पढ़ते हैं, 1 कोरिന്ത്യർ 15-ാം വാക്യത്തിൽ വായിച്ചു, ഞാൻ അബ്നോർമൽ ആയിട്ട് ജനിച്ചവനാണ്.
जैसा हमने पहला कोरिन्थी 15 अध्याय में पढ़ा था कि मैं समय के पहले मेरा जन्म हुआ, बहुत कमजोरी में मैं जन्म हुआ। അയ്യോ ഞാൻ അരിഷ്ട മനുഷ്യൻ. वो अवस्था को वो 24वें वाक्य में कहता है कि देखो मैं कैसा अभागी मनुष्य हूँ। ഈ അവസ്ഥയിൽ തന്നെ രക്ഷിക്കാനായിട്ട് ദൈവം തന്റെ പുത്രനെ അയക്കുന്നു. അവന്റെ കർത്താവും ദൈവവുമായവനെ അവൻ അയക്കുന്നു. इस अवस्था से मुझे छुड़ाने वाला कौन है, मुझे बचाने वाला कौन है? बचाने वाला एक ही है, वो कौन है? उसका प्रभु और उसका परमेश्वर। അതുകൊണ്ട് ആ യേശുക്രിസ്തുവിന്റെ രക്ഷയെ കണ്ടപ്പോൾ അവൻ പിതാവായ ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. इसलिए ये बात जब उसने प्रभु पर उसको उद्धार है करके जब वो देखता है कि प्रभु ही मुझे छुड़ा सकता है, देखता है, तो वो तुरंत पिता परमेश्वर को धन्यवाद देता है। പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മള് ചിന്തിച്ചു വന്നത്, നമ്മൾ അറിയാതെ തന്നെ വഞ്ചിക്കപ്പെട്ട് നമ്മളെയോ വേറെ എന്തിനെയോ ഭൂമിയിലുള്ള എന്തിനെയെങ്കിലോ ആശ്രയിക്കുന്നതിനെയാണ് ആശ്രയമെന്നോ വിശ്വാസമെന്നോ നമ്മൾ ഓർക്കുന്നെങ്കിൽ ദൈവം ഉദ്ദേശിച്ച രീതിയിൽ തന്റെ പുത്രനിലുള്ള വിശ്വാസം വന്നിട്ടില്ല. तो इसके लिए प्रियो, जैसे अभी तक हम लोग क्या सुनते आ रहे हैं, समझते आ रहे हैं, यदि इस दुनिया में जीते समय में हमें भरोसा करने के लिए, हमें विश्वास करने के लिए, अगर हमें शरीर पर ही भरोसा करके विश्वास करके या फिर कोई और अपना बलबूता, अपना बुद्धि, अपना ज्ञान, अपना कोई भी बातों पर अगर हम लोग भरोसा करके विश्वास करके जी रहे हैं, तो अभी तक तुम लोग यीशु मसीह का उद्धार का पूर्णता में पहुंचे नहीं है। मतलब अभी तक उद्धार का अनुभव में नहीं आए, क्योंकि पूर्ण रीति से उद्धार करने के लिए या फिर मुझे बचाने के लिए, मुझे भरोसा करने के लिए अगर कोई है, वो है प्रभु यीशु मसीह पर। ജഡത്തിലുള്ള സകല ആശ്രയവും വീട്ടുവാൻ എനിക്ക് വകയില്ല. शरीर का अवस्था में अगर मैं बना रहूं तो मुझे परमेश्वर को भेंट चढ़ाकर मुझे स्वतंत्र करने के लिए, प्रभु को देने के लिए मेरे पास कुछ भी ऐसा चीज नहीं है। എന്നാൽ ദൈവം തന്നെ അത് ചെയ്യുന്നതിലാണ്. ദൈവം നല്ലവനും തന്നിൽ ആശ്രയിക്കുന്നവർക്ക് വേണ്ടി എല്ലാം നിവർത്തിക്കുന്നവനാണ് ദൈവം. आमीन। परंतु परमेश्वर ही है जो हमारा सारा जो कर्ज को पूरा करके परमेश्वर के द्वारा ही, और परमेश्वर ने जब रास्ता निकाला कि परमेश्वर अपने पुत्र को भेजकर हमारा कर्ज को चुकता कर रहा है, इससे परमेश्वर साबित करता है कि उद्धार परमेश्वर की ओर से है, और वो भला है कि वो उद्धार करने के लिए हमेशा हमें सहायता करता है। ഹോശേയ പ്രവചനം 1:7 നമ്മൾ വായിച്ചത് മറക്കരുത്. होशिया का पुस्तक 1:7 में हमने अभी जो पढ़ा वो ना भूले। അതിന്റെ ജഡം കൊണ്ടല്ല, എന്നോ ജഡത്തെയാണ് അവിടെ വാളെന്നോ അല്ലെങ്കിൽ ഹോഴ്സ്മാൻ എന്നോ അല്ലെങ്കിൽ യുദ്ധം എന്നോ ഒക്കെ ഉദ്ദേശിക്കുന്ന ജഡത്തെയാണ്. तो वहां पर जो तलवार हमने पढ़ा, जो प्रभु तुमको तलवार से नहीं, या युद्ध से नहीं, या घोड़े से नहीं, या घोड़े के सवारों से नहीं, ये सब क्या दिखाता है? हमारा शारीरिक सामर्थ्य को दिखाता है। उससे नहीं प्रभु हमें छुड़ाएगा, उससे नहीं प्रभु हमको उद्धार देगा। എന്ന് വെച്ചാൽ ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ, അതാണ് തന്റെ പുത്രനും നമ്മുടെ രക്ഷിതാവുമായ യേശു ക്രിസ്തുവിലേക്ക് നമ്മളെ കൊണ്ടുവന്ന പിതാവ് വിശ്വസ്തൻ. बल्कि वो अपना पुत्र और हमारा उद्धार करता प्रभु यीशु मसीह के द्वारा हमें उद्धार देता है। इसलिए हमारा प्रभु पिता परमेश्वर कितना भला है, और हम धन्यवाद करें कि उन्होंने अपना पुत्र दिया और हमें उद्धार करता दिया, प्रभु यीशु मसीह। इसलिए तेरा नाम का महिमा हो। അപ്പൊ ക്രൂശിൽ നമ്മൾ ബലഹീനരായിട്ട് ഈശോപ്പ് തണ്ടിന്റെ എന്ന് പറഞ്ഞ അത്രയ്ക്ക് ബലഹീനരാകുന്ന വ്യക്തികളാണ് ക്രിസ്തുവിനെയും കൊണ്ടുള്ള പ്രയോജനം ഉണ്ടാകുക. കാരണം അവരെ ഏറ്റവും ബലഹീനനായവനെ വേണം. പൗലോസിന്റെ ചരിത്രം അതാണ്, ഞാൻ ബലഹീനനായിരിക്കുന്നത് കൊണ്ട് ഞാൻ ശക്തനാണെന്നാണ് പറയുന്നത്. इसके लिए प्रभु का क्रूस का कार्य किस पर प्रबल होगा, किस पर कार्य करेगा? जो कमजोर है, जिस पर आश्रय करने के लिए और कोई भी बात नहीं है, निर्भर करने के लिए कोई और बात नहीं है, ऐसा लोगों को प्रभु चाहिए, क्योंकि क्रूस उनको ही बचाता है जिस पर भरोसा नहीं कर, कोई और चीज पर भरोसा नहीं है। जैसा पौलुस को जीवन में भी देखा, मैं सिर्फ क्रूस पर ही मैं आश्रय करता हूँ। जब मैं कमजोर रहता हूँ तब मैं बलवान हूँ, क्योंकि उसको मालूम है क्रूस उसको बलवान करते रहेगा, भले वो खुद कमजोर क्यों ना हो। ऐसा परिस्थिति में हमें आना है। പുതിയ നിയമത്തിൽ ഈശോപ്പ് തണ്ടുണ്ട്. नए नियम में भी जोफा का गुच्छा है, കാരണം ക്രിസ്തുവുമായിട്ട് ആ ക്രൂശുമായിട്ട് ബന്ധപ്പെട്ട് ക്രൂശിലെ എല്ലാ അനുഗ്രഹവും നമുക്ക് കിട്ടുന്നത് ഈശോപ്പ് തണ്ടിന്മേലുള്ള പ്രയോഗമാണ്. क्योंकि क्रूस में भी जब हम क्रूस का अवस्था जब हम देखते समय में, क्रूस पर भरोसा करने वाला व्यक्ति का वही अवस्था है जैसा दाऊद ने जोफा पर भरोसा किया शुद्ध करने के लिए, उसी तरह नए नियम में भी क्रूस के द्वारा है हम शुद्धिकरण पाते हैं। നമ്മുടെ എല്ലാ കടവും നമുക്ക് വീട്ടുവാൻ വകയില്ലാത്തത് കൊണ്ട് അത് ആരംഭം മുതൽ അവസാനം വരെയും അങ്ങനെ തന്നെയാണ്. देखो हमारा कर्ज इतना बड़ा है, हम लोग कभी उसको चुकता नहीं कर सकता। वो 100 साल क्यों ना हो, 1000 साल क्यों ना हो, कभी भी हो जाए, हम लोग खुद के सामर्थ्य से कभी भी परमेश्वर की ओर अपना कर्ज को चुकता नहीं कर सकता। वो आदि से अंत हमारा कर्ज बहुत बड़ा है। നാം ഈ വിശ്വാസം, ഈ ആദ്യ വിശ്വാസം അവസാനം വരുമ്പോൾ ആത്മാവ് കൊണ്ട് ആരംഭിച്ച് ജഡത്തിലായി പോകുന്ന വിശ്വാസമല്ല. तो इसके लिए हमारा विश्वास, हमारा भरोसा ऐसा नहीं होना चाहिए आदि में हमने प्रभु पर भरोसा किया, आगे आगे चलकर हमने शरीर पर भरोसा कर गया, ऐसा नहीं होना चाहिए जैसा पौलुस ने गलती लोगों को चेतावनी दिया। അവിടെ നമുക്കൊരു വാക്യം കൊണ്ട് വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. एक और वाक्य हम पढ़ेंगे, അതിന്റെ എബ്രായ ലേഖനം 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 12, 13, 14.
इब्रानियों का पुस्तक 3 अध्याय 12, 13, 14 में സഹോദരന്മാരെ, ये भाइयों, എന്ന് പറഞ്ഞാൽ വിശുദ്ധന്മാരായി കഴിഞ്ഞവരെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. मतलब यहाँ पर क्या वो पवित्र जनों के बारे में बोल रहा है. ജീവനുള്ള ദൈവത്തെ തേച്ചു കളഞ്ഞിട്ട് അവിശ്വാസമുള്ള ദുഷ്ടഹൃദയം നിങ്ങളിൽ ആർക്കും ഉണ്ടാകാതിരിപ്പാൻ നോക്കുവേ. നിങ്ങൾ ആരും പാപത്തിന്റെ ചതിയാൽ കടന്നപ്പെടാതിരിപ്പാൻ ഇന്ന് എന്ന് പറയുന്നിടത്തോളം നാൾക്കുന്നവരും അന്യോന്യം പ്രവേശിച്ചുകൊള്ളുവേ. ആദ്യ വിശ്വാസം. എന്നാൽ ഈശോബ് തണ്ടിന്മേൽ തൊണ്ടുകൊണ്ട് കുഞ്ഞാണ്ട് രക്തം കടക്കുമേൽ പുരട്ടുന്ന കടലക്കാൽ പുരട്ടുന്ന ആ വിശ്വാസം. वहां पर पढ़े 12 और 13. हे भाइयों, चौकस रहो कि तुम में ऐसा बुरा और अविश्वासी मन न हो जो जीवित परमेश्वर से दूर हट जाए, वरन जिस दिन तक आज का दिन कहा जाता है उस दिन तक एक दूसरे को समझाते रहो, ऐसा न हो कि तुम में से कोई जन पाप के छल में आकर कठोर हो जाए. हाँ, तो हम लोग यानी कि क्या, हमें जो प्रथम में हमने जो, और 14 भी पढ़ना, क्योंकि हम मसीह के भागी हुए हैं यदि हम अपने प्रथम भरोसे पर अंत तक दृढ़ता से स्थिर रहें. देखो ये प्रथम भरोसा किस बात पर बोल रहा है. हम लोग आरंभ में जूफा का गुच्छे के ऊपर हम लोग ने निर्भर किया. ये जूफा का गुच्छे से हमारे ऊपर लहू छिड़क कर हमें शुद्ध किया. यानी कि हम लोग बहुत ही कमजोर और निर्भर और एकदम कमजोर लोग हैं. हमें पर खुद पर भरोसा करने के लिए कुछ भी नहीं है. वो प्रथम भरोसा अंत तक हमें थामे रखना है. അപ്പൊ ആദ്യ വിശ്വാസം നമ്മള് കുറെ നാൾ കഴിയുമ്പോൾ നമ്മൾ തന്നെ നമുക്ക് കഴിവുണ്ട്, നമ്മൾ ആശ്രയിക്കും, നമ്മൾ ഒരുപാട് പുസ്തകങ്ങൾ വായിക്കും, നമ്മളിൽ തന്നെ ആശ്രയിക്കുന്ന ഒരു നിലയിലേക്ക് വരുന്നത് നമ്മളെ അത് ദൈവത്തിലുള്ള അനുഗ്രഹത്തിൽ നമ്മളെ അത് നഷ്ടമായി കളയും. तो प्रथम भरोसे से छोड़कर हम लोग क्या हो जाता है, आगे आगे चलकर विश्वासी हो गया बोलकर 10 साल हो गया, 20 साल हो गया, मुझे वचन का ज्ञान है, मैंने बहुत से भाइयों का पुस्तक पढ़ा है, मैंने बाइबल ट्रेनिंग में गया हूं, मैं ये किया वो किया बोलकर वो अपने खुद के शरीर पर भरोसा करने लगता है, जिसकी वजह से वो प्रथम भरोसे पर वो नहीं आ पाता. ऐसा अवस्था हमारे अंदर नहीं आना है. അതൊന്നും നമ്മുടെ ഒരു കഴിവിനും നമ്മുടെ പാപത്തിന്റെ ഒരു അണു പോലും മാറ്റാൻ കഴിവില്ല. हमारे अंदर ऐसा हमारा कोई भी क्षमता, हमारा कोई भी काबिलता, हमारा कोई भी टैलेंट पाप का एक छोटा सा दाग को भी धोकर शुद्ध नहीं कर सकता. उतना कमजोर लोग हैं हम. കാരണം നമുക്ക് ക്രൂശിൽ നമ്മുടെ കർത്താവിനെ നമുക്ക് മനസ്സിലാക്കാം. इसीलिए आओ हम लोग वो क्रूस में प्रभु ने जो अद्भुत कार्य हमारे छुटौती के लिए किया है, वो क्रूस की और उस प्रभु को हम भरोसा करें. അതുകൊണ്ട് ക്രൂശിൽ അവൻ എല്ലാം കൊടുത്തു വീട്ടി. और क्रूस में प्रभु ने सब बातों को, हमारे जो परमेश्वर ने मांगा था वो सब बातों को प्रभु ने पूरा करके चुकता कर दिया. നമുക്ക് ആ കർത്താവിന്റെ ആത്മാവിന് അധീനരായിരിക്കാം. आओ हम लोग उस प्रभु के आत्मा में हम लोग अधीन हो जाए. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Praise the Lord.